प्रभू येशूच्या मधुर नामात आपणा सर्वांना सलाम. आजच्या या प्रभुवारच्या उपासनेमध्ये मी आपल्या प्रत्येकांचं स्वागत करीत आहे. परमेश्वर देवाने आज आम्हाला ही संधी दिली की आम्ही पुन्हा एक वार परमेश्वराच्या चरणाजवळ यावं आणि त्याच्याद्वारे आशीर्वादित व्हावं. म्हणून त्या परमेश्वराच्या नावाला मान, महिमा, गौरव, आदर, सन्मान असो. परमेश्वर देव आमच्या प्रत्येकाला सांभाळत आहे, आमची काळजी घेत आहे. आमच्या कुटुंबाला त्याच्या सुरक्षिततेच्या कवचाने त्याने वेढून ठेवलेलं आहे. म्हणून त्या जिवंत देवाच्या नावाला धन्यवाद असो, त्या जिवंत परमेश्वराची स्तुती असो. या प्रियांनो, यावेळेस आपण ही उपासना प्रभूच्या हातामध्ये समर्पित करूया. आपल्या घरातील प्रत्येक कुटुंबातील प्रियजनांना घेऊन आपण यावेळेस या उपासनेमध्ये देवाच्या सानिध्यामध्ये यावं, ही माझी प्रत्येकास विनंती आहे. या आपण ही वेळ देवाच्या हातामध्ये सुपूर्द करूया. देवाचं वचन म्हणतं, हे परमेश्वरा माझ्या देवा, मी तुझा आश्रय केला आहे. माझ्या पाठीस लागणाऱ्या सर्वांपासून माझे रक्षण कर, मला सोडीव. आपण प्रार्थनेत असूया. आमच्या स्वर्गीय प्रेमळ पित्या, प्रिय प्रभू ईश्वराय, आम्ही यावेळेस तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो बाप्पा की प्रभू आज पित्या पुन्हा एक वार या प्रभुवारच्या उपासनेच्या माध्यमातून आम्हाला तुझ्या चरणाजवळ येण्याची संधी तू दिली. प्रभू परमेश्वरा, विशेष करून प्रभू आम्ही यावेळेस तुझी उपकार स्तुती करीत आहोत की पित्या आमच्या जीवनामध्ये प्रभू या वर्षातील हा 28वा रविवार देखील तू दाखविला आहेस. म्हणून आम्ही तुझ्या नावाची उपकार स्तुती करतो पित्या. प्रभू आम्ही तुला विनंती करीत आहोत, आजच्या उपासनेमध्ये आम्ही जेव्हा तुझ्या सानिध्यामध्ये रममाण होत आहोत, प्रभू तुझं वात्सल्य आम्हाला लाभू दे बाप्पा. आणि प्रभू परमेश्वरा, तुझ्या कृपेने तू आम्हास भर आणि प्रभू या उपासनेद्वारे आम्हास आध्यात्मिक लाभ घडू दे. आम्ही या समय तुला विनंती करीतो. आम्ही तुझे गीत गाऊ प्रभू परमेश्वरा, आमचे परित निवेदन तुझ्या समोर ठेवू प्रभू परमेश्वरा. तुझ्या वचनातून ऐकू प्रभू सर्व काही प्रभू आशीर्वादित आणि आध्यात्मिकतेने भरलेलं, तुझ्या प्रभू परमेश्वरा लाभेने कृपेने भरलेलं व्हावं, ही देखील आमची या समय तुला विनंती आहे. आमच्या प्रत्येकाचं जीवन आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करीतो. प्रत्येक विश्वासणाऱ्यांना या समय तुझ्या कृपेच्या सिंहासनासमोर घेऊन येत आहोत आणि प्रार्थना आमचा धन्य तारणारा प्रिय प्रभू येशू ख्रिस्त याच्याच गोडणी प्रेरणाने मागतो, म्हणून तू ऐक बाप्पा. आमेन. देवाच्या नावाला धन्यवाद असो. प्रियांनो, या आपण यावेळेस मिळून परमेश्वराचं स्तवन करूया, त्याच्या नावाला धन्यवाद देऊया, त्याच्या नावाला उंचवूया आणि सुरुवातीचं आपण गीत गात आपण परमेश्वराला समर्पित होऊया. प्रभु नाम तुझे बहुगोड, प्रभु नाम तुझे बहुगोड, लागते मना तुझी ओढ, लागते मना तुझी ओढ. प्रभु नाम तुझे बहुगोड, प्रभु नाम तुझे बहुगोड, लागते मना तुझी ओढ, लागते मना तुझी ओढ. तुझे नाम बहु कीर्तिवंत, तुझे नाम बहु कीर्तिवंत, लाभे मनाला तो आनंद, लाभे मनाला तो आनंद. घेतली मना तुझी ओढ, घेतली मना तुझी ओढ, लागते मना तुझी ओढ, लागते मना तुझी ओढ. तुझ्या नामाचा लागला छंद, तुझ्या नामाचा लागला छंद,
मनी हर्षून गाईल कंठ, मनी हर्षून गाईल कंठ, प्रभु ख्रिस्ताशी नाते जोड, प्रभु ख्रिस्ताशी नाते जोड, लागते मना तुझी ओढ, लागते मना तुझी ओढ. प्रभुच्या दयेला अंत नाही, प्रभुच्या दयेला अंत नाही, लांबी रुंदी कळेना कुणाही, लांबी रुंदी कळेना कुणाही, तया कृपेला नाही तोड, तया कृपेला नाही तोड, लागते मना तुझी ओढ, लागते मना तुझी ओढ. प्रभु नाम तुझे बहुगोड, प्रभु नाम तुझे बहुगोड, लागते मना तुझी ओढ, लागते मना तुझी ओढ, लागते मना तुझी ओढ, लागते मना तुझी ओढ. या आपण यावेळी हे गीत गायल्यानंतर आपला विश्वासांगीकार आपण एकत्रितरित्या जाहीर करूया. प्रेषितांचा मतांगीकार आपण सर्वजण मिळून एकत्रितरित्या बोलूया. सर्व समर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करणारा आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र, आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरियाजीपासून जन्मला, ज्याने पंते पिलाताच्या वेळेस दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभी दिले, जो मरण पावला व ज्याला पुरिले, तिसऱ्या दिवशी मेलेल्यांमधून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्वशक्तिमान देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे, तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे, त्याविषयी मी विश्वास धरितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन याविषयी मी विश्वास धरितो. आमेन. ख्रिस्त पावित्र्य शांती सत्प्रीती शोभा सौंदर्य माझी या जीवनी, येशू पवित्र तू शुद्ध मज करी, तुझे सौंदर्य दिसो या जीवनी. आमीन. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो, प्रभूची स्तुती असो. या वेळी प्रियांनो, आपण प्रत्येकजण आपल्या स्थानावर उभे राहूया आणि उभे असताना आपण स्तोत्रसेता यातील स्तोत्र 12चं आपण यावेळेस सर्वजण मिळून वाचन करूया. आपण सर्वजण मिळून यावेळेस स्तोत्र 12 एकत्रितरित्या वाचणार आहोत. आपण आपल्या पवित्र शास्त्रातून काढून घ्यावे. जुन्या करार यातील स्तोत्रसंहितेचं पुस्तक यातील स्तोत्र 12 1 ते 8 वचने आपण सर्वजण मिळून एकत्रितरित्या वाचूया. हे परमेश्वरा सहाय्य कर, कारण कोणी भक्तिमान उरला नाही. मानव जातीतले विश्वसनीय लोक नाहीसे झाले आहेत. ते एकमेकांशी असत्य भाषण करीतात. ते दुजाभाव ठेवून खुशामतीचे शब्द बोलतात. खुशामत करणारे सर्व ओठ, फुशारकी मारणारी जीभ परमेश्वर कापून टाकू. ते म्हणतात, आम्ही आपल्या जिभेने प्रबळवू. आमचे ओठ आमचेच आहेत, आमचा धनी कोण? परमेश्वर म्हणतो, दिनावरील जुलमामुळे
व कंगालांच्या उसाशामुळे मी आता उठलो आहे. ज्या आश्रयाचा सोस त्याला लागला आहे त्यात मी त्यास सुरक्षित ठेवीन. परमेश्वराची वचने शुद्ध वचने आहेत. भट्टीत 7 वेळा शुद्ध करून जमिनीवरील मुशीत ओतलेल्या रुपयांसारखी ती आहेत. हे परमेश्वरा, तू त्यास सांभाळीशील. या पिढीपासून तू त्यांचा कायमचा बचाव करीशील. मानव जातीत नीचत्वाला उच्च पद प्राप्त झाले आहे, म्हणजे दुर्जन चोहूकडे मिरवत चालतात. परमेश्वर देव वाचण्यात आलेलं हे स्तोत्र आम्हा प्रत्येकाकरिता आध्यात्मिक लाभाचं करो. परमेश्वराच्या नावाला मान, महिमा, गौरव, आदर, सन्मान असो. या प्रियांनो, यावेळेस आपण मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये जाऊया. आपलं समर्पण आपल्या जिवंत देवाला आपण यावेळेस करूया. ज्या जिवंत देवाने आम्हाला आतापर्यंत सांभाळलं त्याची उपकार स्तुती करू. गेल्या आठवड्यामध्ये तो आमचा सहाय्यक मदतनीस झाला, याबद्दलही आम्ही परमेश्वराचे आभार मानूया. जे लोक आजारी आहेत आपण त्यांच्याकरिता देखील आज मध्यस्थी करू की परमेश्वराने त्यांना आरोग्य प्रदान करावं. जगातील परिस्थितीकरिता देखील आपण परमेश्वराजवळ प्रार्थना करूया की या कोरोनाचा जो प्रादुर्भाव आहे हा समूळरित्या नाश केला जावा आणि परमेश्वराची दया कृपा प्रत्येकास प्राप्त होईल, आरोग्य प्राप्त होईल, याकरिता आपण प्रभूजवळ मध्यस्थी करू. या प्रियांनो, आपण यावेळेस प्रार्थनेमध्ये असूया. पवित्र 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 सेनाधीश आमच्या जिवंत देवा, प्रेमळ प्रिय प्रभू येशूराया, आम्ही यावेळेस तुझ्या नावाला धन्यवाद देत तुझी उपकार स्तुती करीत तुझ्या चरणाजवळ येत आहोत. प्रभू परमेश्वरा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझ्या नावाला उंचवितो प्रभू, कारण पित्या तू आमच्या जीवनाचा तारणारा आहेस. गेल्या आठवडाभर प्रभू तू आमचा सांभाळ केलास, आमचं बाहेर येणं जाणं प्रभू तू सुरक्षित केलं. प्रभू अत्यावश्यक गोष्टींसाठी प्रभू आम्ही जेव्हा बाहेर पडत आहोत तरी देखील प्रभू राया तुझी सुरक्षितता आमच्या अवतीभोवती आहे, म्हणून आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो पित्या. कारण प्रभू परमेश्वरा, आमच्या घराच्या बाहेर प्रभू एक मोठी महामारी परमेश्वरा प्रभू विशेष प्रकारे प्रभू या कोरोनाचं प्रभू एक मोठं संकट पित्या प्रभू ते उभं ठाकलेलं आहे. पण प्रभू राया, आम्ही यावेळेस तुझ्या नावाला धन्यवाद देतो की या परिस्थितीमध्ये प्रभू तू आमच्या प्रत्येकाचा सांभाळ करत आहे. या परिस्थितीला आटोक्यात आणण्याकरिता प्रभू तुझी दया तुझी कृपा तू पुरे आणि प्रभू परमेश्वरा प्रत्येक व्यक्तीला प्रभू तुझ्या आरोग्याने तू परिपूर्ण कर, आम्ही या समय तुला विनंती करीतो. प्रभू राया, जे लोक या प्रभू व्हायरसमुळे पित्या कोरोना व्हायरसमुळे बाधित झालेले आहेत त्यांना तुझं आरोग्य प्रदान कर. प्रभू जे अशा लोकांची सेवा करत आहेत प्रभू राया, त्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या लोकांसाठी आम्ही प्रार्थना करीतो. साफसफाई कामगारांमध्ये प्रभू त्या परमेश्वरा त्या कामगारांकरिता आम्ही प्रार्थना करीत आहोत. प्रभू राया, पोलीस कर्मचारी वर्गाकरिता आम्ही प्रार्थना करीत आहोत. जे त्या परमेश्वर अत्यावश्यक सेवा पुरवणारे प्रियजन आहेत प्रभू आम्ही त्यांच्याकरिता प्रार्थना करीत आहोत पित्या की प्रभू तू त्यांच्यावर तुझं वरदस्त ठेव. प्रभू राया, आम्ही तुला प्रार्थना करीत आहोत पित्या की प्रभू याचं उच्चाटन पित्या प्रभू विशेष प्रकारे केलं जावं अशी तू दया कर आणि प्रभू परमेश्वरा संपूर्ण जगामध्ये पित्या प्रभू तुझं आरोग्य प्रत्येकांना प्राप्त होईल अशी तू दया कर, आम्ही या समय तुला विनंती करीत आहोत. प्रभू राया, आमच्या मंडळीला आम्ही यावेळेस तुझ्या हातामध्ये देतो प्रभू. आमच्या मंडळीचा प्रभू तारणारा तू आहेस, प्रभू तू चालविणारा आहेस, पुढारी तू आहेस, म्हणून आम्ही तुझ्या नावाला यावेळेस सतशा धन्यवाद देत आहोत. प्रभू राया, आम्ही विशेष करून तुला विनंती करीतो पित्या प्रत्येक कुटुंबांमध्ये तुझं वात्सल्य असू दे प्रभू. प्रत्येक कुटुंबांची तू काळजी घे पित्या, त्यांच्या अडीअडचणी प्रभू सर्व काही तू जाणत आहेस, म्हणून प्रभू राया आम्ही तुला विनंती करीतो पित्या की तुझं वरदस्त त्यांच्या घरामध्ये त्यांच्या जीवनामध्ये प्रभू प्राप्त होऊ दे. प्रभू राया, आम्ही या समय तुला प्रार्थना करीत आहोत प्रभू की पित्या सुख शांती प्रभू त्या प्रिय घरांमध्ये नांदेल अशी तू दया कर प्रभू. आम्ही या समय तुला विनंती करतो तुझं आरोग्य देखील प्रभू प्रत्येकास प्राप्त होईल अशी तू दया कर प्रभू. ही देखील या समय तुला विनंती आहे. वेळ बापा, आम्ही या समय तुला प्रार्थना करीत आहोत पित्या प्रभू परमेश्वर प्रत्येक लहान लेकरांची काळजी घे प्रभू. त्यांना प्रभू प्रत्येक रोगराईंपासून तू वाचव प्रभू. तान्हेल्या बाळापासून प्रभू परमेश्वरा प्रभू समंजस होणाऱ्या प्रभू त्या लेकरापर्यंत प्रभू परमेश्वरा तुझं आरोग्य प्रभू त्यांच्या जीवनावर असावं, आम्ही या समय तुला विनंती करीतो. प्रेमळ पित्या त्या लेकरांचा सांभाळ करता तू त्यांना बुद्धी ज्ञानाने परिपूर्ण कर. या दिवसांमध्ये ऑनलाईनच्या माध्यमातून प्रभू जे काही त्या परमेश्वरा प्रभू त्यांचे वर्ग प्रभू चालू आहेत प्रभू, आम्ही तुला प्रार्थना करीतो पित्या की प्रभू त्यांना प्रभू सर्व काही समजू दे पित्या आणि प्रभू लेकरांचं भवितव्य तुझ्या प्रकाशाने तू प्रकाशित कर पित्या प्रभू. आम्ही प्रार्थना करतो तरुण तरुणींकरिता त्यांना देखील प्रभू तुझ्या आशीर्वादाने भर प्रभू. त्या वाईट मार्गापासून प्रभू परमेश्वरा वळून प्रभू त्या परमेश्वरा प्रभू धार्मिकतेच्या मार्गामध्ये प्रभू त्या प्रत्येकांनी वळावे अशी तू दया कर बापा. त्यांच्या जीवनाची तुझ्या सर्व इच्छा योजना प्रभू पित्या तू सिद्धीसने ही देखील आमची या समय तुला विनंती आणि वाईटाच्या प्रत्येक प्रकारांपासून त्यांना तू अलिप्त ठेव बापा, आमची या समय तुला प्रार्थना आहे. बापा, आम्ही तुला विनंती करतो पित्या जे प्रभू कामावर जात आहेत त्यांच्या प्रभू त्या कामामध्ये प्रभू तू सहाय्यक मदतनीस हो, त्यांचं येणं जाणं सुरक्षित कर प्रभू. राय आम्ही तुला विनंती करतो तुझ्या पवित्र रक्ताचं कुंपण प्रभू त्यांच्या अवतीभोवती असेल प्रभू परमेश्वरा प्रभू. आपल्या कुटुंबाच्या उपजीविकेकरिता प्रभू जे परिश्रम घेत आहेत ते आपल्या जीव धोक्यात टाकत आहे प्रभू. प्रभू अशा प्रत्येक प्रियजनांना आम्ही कुटुंबातील प्रभू त्या प्रभू पुढाऱ्यांना प्रभू कर्तृत्वान प्रभू आमच्या प्रत्येक सभासदांना आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. त्यांचा तू सहाय्यक हो प्रभू परमेश्वर, आमची या समय तुला विशेष करून विनंती आहे.
प्रभू वयोवृद्धांना देखील आम्ही तुझ्या हातामध्ये देतो, त्यांचाही तू सांभाळ कर, त्यांच्याही प्रभू जीवनामध्ये प्रभू तुझी चांगली प्रतिकार शक्ती दे, त्यांच्यावर तुझ्या आरोग्याचं वर्चस्व ठेव, हीच आमची या समय तुला विनंती आहे बाप्पा. प्रभू त्यांच्या प्रभू परमेश्वरा जे आदराचं स्थान प्रभू त्यांना तू घरांमध्ये मंडळीमध्ये दिलेलं आहे, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो पित्या. त्या सर्व आमच्या प्रिय अवशिष्ट लोकांचा प्रभू तू सांभाळ प्रतिपाळ कर, हीच आम्ही या समय तुला विनंती करीतो. प्रभू राया, जे लोक आजारी आहेत आम्ही आज त्यांच्यासाठी प्रभू तुझ्याजवळ प्रभू मध्यस्थी करीत आहोत पित्या. परमेश्वर आमच्या पाटोळे आंटी यांना प्रभू तू आरोग्य देत आहेस म्हणून आम्ही तुझी उपकार स्तुती करीतो. त्यांना तुझ्या कृपेने भर बाप्पा, त्यांच्या जीवनातील प्रभू प्रत्येक त्रास प्रभू त्या येशूच्या नावामध्ये दूर कर प्रभू, आणि त्यांना तुझं आरोग्य लाभू दे, आम्ही या समय तुला विनंती करतो पित्या. आमच्या पाटोळे वहिनी आहेत प्रभू, त्यांच्या देखील ड्युटीमध्ये त्यांचा सहाय्यक मदतनीस हो प्रभू, त्यांच्याही प्रभू परमेश्वरा का प्रभू त्या हॉस्पिटलमध्ये जाणं येणं करीत असताना प्रभू त्यांना तुझी कृपा प्राप्त होऊ दे, आमची या समय तुला विनंती आहे बाप्पा. प्रभू परमेश्वरा, त्यांच्या दोन्ही लेकरांना आम्ही या समय तुझ्या हातामध्ये समर्पित करीत आहोत. त्या लेकरांना देखील प्रभू राया तू सांभाळ, त्या कुटुंबाला प्रभू परमेश्वरा तुझ्या कृपेने तू भर, आम्ही या समय तुला विशेष करून विनंती करीत आहोत. प्रेम बापा, आम्ही या समय प्रार्थना करीत आहोत पित्या. डेव्हिड विल्सन प्रभू या तरुण बंधूची पित्या, त्याला देखील प्रभू परमेश्वरा तुझं मार्गदर्शन लाभू दे प्रभू, तुझं आशीर्वाद तू त्याला लाभू दे. त्याच्या प्रभू परमेश्वरा जीवनातील प्रत्येक प्रभू जे काही त्या परमेश्वरा प्रश्न आहेत त्यामध्ये प्रभू तू त्याच्याकरिता प्रभू तोडगा हो, उत्तर हो, आम्ही या समय तुला विनंती करतो प्रभू. त्या परमेश्वरा आमच्या त्याच्या आईकरिता आम्ही प्रार्थना करीत आहोत प्रभू, की त्या आंटींना देखील प्रभू तू स्पर्श कर, त्यांचा जो काही प्रभू परमेश्वरा पायाचा गुडघ्याचा त्रास आहे तो येशूच्या नावामध्ये दूर कर बाप्पा. त्यांना पेन होत आहे, त्रास होत आहेत, वेदना होत आहे बाप्पा, येशूच्या नावामध्ये प्रभू तुझं आरोग्याचं वर्चस्व त्यांच्या जीवनामध्ये त्यांना लाभेल अशी तू दया कर प्रभू, या समय मी तुला विनंती करीत आहे. प्रभू राया, विशेष करून प्रभू आम्ही या समय प्रार्थना करतो प्रभू आमच्या नायडू कुटुंबियांकरिता प्रभू, त्यांना देखील या दिवसांमध्ये सांभाळ प्रभू पित्या. व्हायरल पासून पित्या, प्रत्येक फ्लू पासून प्रभू परमेश्वरा तुझी सुरक्षितता त्यांना लाभू दे, आम्ही या समय तुला विनंती करीतो. प्रभू राया, त्यांच्या जीवनावर तुझ्या कृपेचं प्रभू परमेश्वरा वर्चस्व असू दे, हीच आमची या समय तुला विनंती. आमच्या नायडू आंटी आहे, आजी आहे पित्या प्रभू, घरातील इतर सदस्य आहे त्या प्रत्येकांना प्रभू चांगली प्रभू परमेश्वरा प्रतिकार शक्ती लाभू दे, आरोग्य लाभू दे, आम्ही या समय तुला विनंती करीतो. प्रेमळ पित्या, आम्ही या समय प्रभू तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू. आमचे विन्सेंट जेकब ब्रदर प्रभू, त्यांच्याकरिता त्यांना देखील प्रभू तू आरोग्य दिलं. गेल्या दिवसांमध्ये ते आजारी होते, पण प्रभू परमेश्वरा अजूनही प्रभू त्या शरीरातील जो अशक्तपणा आहे, दुर्बलता आहे प्रभू, तो येशूच्या नावामध्ये दूर कर बापा. प्रभू जी औषधं ते घेत आहेत त्याचा प्रभू चांगला परिणाम होईल आणि प्रभू त्यांना आरोग्य लाभेल अशी तू दया कर पित्या, कारण प्रभू आरोग्य देणारा यहोवा राफा केवळ तूच आहेस. म्हणून प्रभू परमेश्वर आमच्या विन्सेंट ब्रदर यांना प्रभू तुझ्या आरोग्याने तू भरावे, आम्ही या समय तुला विनंती करीत आहोत. प्रभू राया, आमच्या जेकब आंटीकरिता आम्ही प्रार्थना करतो पित्या, त्यांना देखील प्रभू परमेश्वर या उतारवयामध्ये तू सांभाळ, त्यांच्या जीवनाची काळजी घे, तुझं वर्चस्व त्यांच्यावर असू दे पित्या, आम्ही या समय तुला प्रार्थना करतो पित्या. प्रभू परमेश्वरा, डायबिटीसचा त्रास आहे प्रभू, इतरही पित्या उतारवयातील प्रभू परमेश्वरा जे काही दुखणं आहेत ते सर्व येशूच्या नावामध्ये दूर करून प्रभू राया तू त्यांना सदोदित सांभाळ, आम्ही या समय तुला प्रार्थना करतो पित्या. संबंध प्रभू जेकब कुटुंबियाला प्रभू, आमच्या आयझा ब्रदर यांच्या कुटुंबियाला प्रभू त्या आम्ही तुझ्या हातामध्ये देत आहोत. घरातील प्रभू त्यांच्या लेकरांना देखील प्रभू परमेश्वरा तुझ्या आरोग्याची सुरक्षितता सदोदित लाभावी प्रभू, या समय तुला विनंती करीतो. प्रेमळ पित्या, आम्ही प्रार्थना करीत आहोत पित्या प्रभू परमेश्वर आमच्या मसी परिवाराकरिता प्रभू, आमच्या रेणू सिस्टर प्रभू यांचे जे काही त्या परमेश्वर रिपोर्ट्स येणार आहे प्रभू, आम्ही त्यांच्याकरिता विनंती करीतो की ते सर्व रिपोर्ट्स प्रभू नॉर्मल येतील अशी तू दया कर बापा. प्रभू आम्ही तुला प्रार्थना करीत आहोत प्रभू की पित्या प्रभू त्यांच्या जीवनाचा ताबा तू घे आणि तुझ्या आरोग्याने प्रभू तू त्यांना परिपूर्ण कर प्रभू. त्यांच्या घरातील देखील प्रभू इतर सर्वांना प्रभू परमेश्वरा तुझ्या आशीर्वादाने तू भरावे प्रभू, या समय आम्ही तुला विनंती करीत आहोत. प्रभू बापा, तुला प्रार्थना करीतो पित्या की प्रभू प्रभू परमेश्वरा प्रभू मसी आंटी यांना देखील उतारवयामध्ये प्रभू तू चांगल्या प्रकारे सांभाळ प्रभू. त्या परमेश्वरा त्यांची लहान मुलगी प्रभू, त्यांच्याकरिता आम्ही प्रार्थना करीतो प्रभू. त्या बहिणीला देखील प्रभू परमेश्वरा तुझा स्पर्श प्राप्त होऊ दे आणि प्रभू राया प्रभू तिच्या जीवनातील प्रत्येक दुखणं येशूच्या नावामध्ये दूर करून प्रभू तिला तुझ्या आरोग्याने भर प्रभू, आम्ही या समय तुला विनंती करीतो पित्या. प्रभू परमेश्वरा, त्यासोबतच आमचे आशिष तेलगोटे दादा पित्या, आम्ही त्यांच्याकरिता प्रार्थना करीतो पित्या. त्या देखील आमच्या भावावर प्रभू तुझा तू आशीर्वाद दे. जो काही त्या परमेश्वरा सर्दी खोकल्याचा त्रास आहे पित्या, जे काही प्रभू व्हायरल इन्फेक्शन सारखं झालेलं आहे, डोकेदुखी आहे पित्या, सर्व येशूच्या नावामध्ये दूर कर बापा. आणि प्रभू त्या भावाला प्रभू परमेश्वरा तुझ्या कृपेने तू भर, आम्ही या समय तुला विनंती करीतो. ड्युटीवर येणं जाणं करीत असताना प्रभू परमेश्वरा त्यांचं तू सहाय्य कर प्रभू राया. त्या दोन्ही त्या परमेश्वरा प्रभू दादा आणि वहिनी प्रभू यांना आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करीतो की प्रभू त्यांच्या कामामध्ये त्यांचा सहाय्यक हो, मदतनीस हो आणि प्रभू परमेश्वरा त्यांची वैद्यकीय सेवा प्रभू तू आशीर्वादाची कर, आमची या समय तुला विनंती आहे पित्या. प्रभू राया, आमच्या रचना गायकवाड ताई प्रभू, आम्ही त्यांच्याकरिता विनंती करीत आहोत की प्रभू त्यांना देखील तुझी कृपा प्राप्त होते पित्या. प्रभू परमेश्वरा ज्या हॉस्पिटलमध्ये ते काम करीत आहेत तिथे प्रभू त्या परमेश्वरा अनेक असे प्रभू या कोरोना व्हायरसचे प्रभू
पेशंट जे येत आहेत त्यामध्ये प्रभू परमेश्वरा त्यांना वावरावं लागत आहे पित्या, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. त्यांना तू आतापर्यंत सांभाळलं प्रभू, इथून पुढे प्रभू परमेश्वर अशाच प्रकारे तुझं वर्धस्व तुझे आरोग्य त्यांच्या जीवनामध्ये त्यांना प्राप्त होईल अशी तू दया कर प्रभू. आम्ही या समय तुला विनंती करीत आहोत प्रभू. आम्ही प्रार्थना करीत आहोत पित्या प्रभू परमेश्वर आमच्या शद्रक परिवाराकरिता प्रभू, त्यांच्यावरही प्रभू राया तुझं वर्धस्व तू ठेव पित्या प्रभू. तू त्यांना देखील सांभाळत आहेस म्हणून आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आमच्या मायकल दादा यांच्या जीवनामध्ये प्रभू राया तू अद्भुत प्रकारे कार्य करून प्रभू परमेश्वरा त्यांच्या प्रत्येक गरजा तू पूर्ण करीतो प्रभू. तुझ्या प्रीतीचा अनुभव तू घडवत आहेस प्रभू. तुझी प्रभू परमेश्वरा तू काळजी प्रभू त्यांना पुरवित आहेस म्हणून आम्ही यावेळेस तुझ्या नावाला धन्यवाद देतो पित्या प्रभू परमेश्वरा. फ्लोरिना आणि प्रभू लविना प्रभू या प्रभू आमच्या बहिणींना देखील आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करीत आहोत पित्या प्रभू. यांच्यावर देखील प्रभू परमेश्वरा तुझी कृपा तू असू दे पित्या आणि त्यांना देखील प्रभू राया तुझ्या आशीर्वादांमध्ये तू वाढवावं आम्ही या समय तुला विनंती करीतो प्रभू. त्यांच्या जीवनावर प्रभू तुझ्या आरोग्याचं वर्धस्व तू ठेव प्रभू परमेश्वर. आमच्या अलिशिबा वहिनी प्रभू आम्ही यांच्याकरिताही प्रार्थना करीत आहोत प्रभू. त्यांना देखील प्रभू तुझा आशीर्वाद तू देत आहेस प्रभू. ज्या ठिकाणी प्रभू ते काम करत आहेत प्रभू, रुग्णांची सेवा करीत आहेत प्रभू, त्या कुटुंबामध्ये प्रभू तू त्यांची विशेष करून काळजी वाहत आहेस म्हणून आम्ही यावेळेस तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू राया प्रभू परमेश्वरा. मोठ्या अद्भुत प्रकारे प्रभू राया तू त्यांच्या सोबत आहेस प्रभू. त्यांच्या प्रार्थना ऐकत आहेस. त्यांच्या प्रभू परमेश्वरा प्रत्येक परिस्थितीमध्ये तू त्यांचा संगाती झालेला आहेस म्हणून आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो आहोत प्रभू. आणि प्रभू परमेश्वर आम्ही तुला विनंती करतो पित्या की त्या घरामध्ये प्रभू ख्रिस्ता तुझे प्रभू परमेश्वरा विश्वासणारे या नात्याने असताना तुझं गौरव त्यांच्या जीवनाद्वारे होईल अशी तू कृपा कर. आम्ही या समय तुला विनंती करतो पित्या. त्यांना देखील प्रभू प्रत्येक रोगराईपासून तू सांभाळलेला आहे म्हणून आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. इथून पुढे तू त्यांच्या सोबत हो पित्या. आमच्या अलिशिबा वहिनी प्रभू यांच्या आईंकरिता आम्ही प्रार्थना करीत आहोत. त्यांच्या आईंसोबत प्रभू परमेश्वरा जे त्यांचे इतर प्रियजन प्रभू त्या ठिकाणी राहत आहेत त्या सर्व नातेवाईकांकरिता आम्ही प्रार्थना करतो पित्या. त्यांच्या घराच्या जवळ प्रभू जो काही त्या परमेश्वरा कोरोनाचा संक्रमण झालेला व्यक्ती प्रभू आढळलेला आहे प्रभू, त्या सर्वांना प्रभू पित्या क्वारंटाईन करण्यात आलेलं आहे. आम्ही तुला विनंती करतो पित्या जेथे कुठे ते आहेत त्या ठिकाणी तू त्यांच्या सोबत हो, त्यांची काळजी घे पित्या. इतरही प्रभू परमेश्वरा सर्व प्रभू लोकांसोबत राहत असताना त्यांना कसल्याच प्रकारचा प्रादुर्भाव तू होऊ देऊ नको प्रभू. आम्ही या समय तुला विनंती करतो पित्या. आमच्या अलिशा वहिनी प्रभू त्यांच्या आईवर प्रभू तुझं वर्धस्व तू ठेव. तू त्यांची काळजी घे बापा. त्यांच्या घराची तू काळजी घे. ही देखील आम्ही या समय तुला प्रार्थना करीत आहोत प्रेमळ बापा. आम्ही या समय प्रार्थना करतो पित्या आमच्या चंदनशी वंटी प्रभू यांच्याकरिता. त्यांच्या देखील प्रभू परमेश्वरा गुडघ्यांचा पायांचा त्रास आहे पित्या. तू सर्व येशूच्या नावामध्ये दूर कर प्रभू. त्यांना प्रभू तुझं आरोग्य दे. आणि प्रभू राया आम्ही तुला विनंती करतो या उतार वयामध्ये प्रभू तू त्यांच्या जीवनाची विशेष काळजी व्हा प्रभू. आम्ही या समय तुला प्रार्थना करीतो प्रभू. आमच्या तिवडे अंकल यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करीतो प्रभू. त्यांना देखील तुझ्या आरोग्याची गरज आहे बापा प्रभू. तुझ्या आरोग्याची पाखर त्यांच्या जीवनावर तू घाल आणि त्यांच्या जीवनातील प्रत्येक दुखणं तू नाहीसं कर. आम्ही या समय तुला विनंती करीतो पित्या प्रभू राया. आम्ही प्रार्थना करतो प्रभू आमचे रिचर्ड तिवडे दादा प्रभू त्यांच्याकरिताही प्रभू ते आमच्या भावांना देखील प्रभू परमेश्वरा तुझ्या कृपेने तू भर. जे काही त्या परमेश्वरा प्रभू ते आयसोलेशन मध्ये प्रभू आता आहे प्रभू. आम्ही तुला प्रार्थना करीत आहोत पित्या की या दरम्यान प्रभू चांगली प्रतिकारशक्ती त्यांच्यामध्ये वाढून प्रभू राया त्या परमेश्वरा प्रभू प्रत्येक प्रादुर्भाव येशूच्या नावामध्ये दूर होईल आणि प्रभू राया तुझं वर्धस्व त्यांच्या जीवनावर येईल. तुझं आरोग्य त्यांना प्राप्त होईल अशी तू दया कर. आम्ही या समय तुला विनंती करीतो पित्या. या दिवसांमध्ये पित्या विशेष प्रकारे त्यांच्या मनाची जीवनाची विचारांची प्रभू तू काळजी घे. आम्ही या समय तुला प्रार्थना करतो पित्या. आणि प्रभू तुझ्या कृपेचा अधिक आणि अधिक अनुभव त्यांच्या जीवनामध्ये घडू दे. तुझ्या प्रीतीचा अनुभव घडू दे. आम्ही या समय तुला विनंती करतो बाप्पा. त्यांच्यावर विशेष प्रकारे तुझं वर्धस्व तू ठेव ही आमची या समय तुला विनंती आहे प्रभू राया. आम्ही या समय प्रभू प्रार्थना करतो पित्या आमचे डेव्हिड अढाव अंकल प्रभू यांच्याकरिता. त्यांना देखील प्रभू तुझ्या आशीर्वादाने भर पित्या. जो काही त्या परमेश्वरा त्यांना गेल्या दिवसांमध्ये प्रभू त्रास झाला तुला माहिती आहे पित्या. आम्ही तुला विनंती करतो प्रभू की त्या प्रत्येक त्रासातून प्रभू परमेश्वरा त्यांना तुझं आरोग्य प्राप्त होऊ दे. आणि प्रभू परमेश्वरा तू त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांच्या सोबत हो प्रभू. अंटींना देखील आम्ही तुझ्या हातामध्ये देतो. त्यांच्या प्रभू परमेश्वरा जीवनावर तुझा आशीर्वाद तू ठेव पित्या प्रभू राया. आम्ही प्रभू परमेश्वरा प्रार्थना करतो पित्या. त्यासोबतच प्रभू परमेश्वरा त्यांच्या मुलाकरिता त्या सुशील बंधूच्या सोबत तू पित्या प्रभू राया. त्या सॅमसनच्या प्रभू परमेश्वरा कामामध्ये तू संगती असावा. त्याचं बाहेर येणं जाणं प्रभू तू सुरक्षित करावं आणि त्या भावाला प्रभू परमेश्वरा तुझ्या आशीर्वादाने तू परिपूर्ण कर. हीच आमची या समय तुला विनंती आहे प्रेमळ बापा. सुमंत आढाव प्रभू या भावाकरिता देखील आम्ही प्रार्थना करतो पित्या. त्याला या परिस्थितीमध्ये कामावर जावं लागत आहे पित्या म्हणून प्रभू राया विशेष प्रकारे प्रभू त्याच्याही जीवनावर तुझं आरोग्य तू ठेव. आणि प्रभू परमेश्वरा त्याला ज्या लोकांमध्ये प्रभू तो वावरत आहे काम करीत आहे त्या ठिकाणी प्रभू तुझी सुरक्षितता त्यास लाभावी. आम्ही या समय तुला विनंती करतो पित्या. आमचे दिनेश आढाव प्रभू अंकल त्यांच्या कुटुंबियांना अंटींना प्रभू आम्ही तुझ्या हातामध्ये देतो. त्यांना देखील या उतारवयामध्ये तुझ्या आरोग्याने परिपूर्ण कर प्रभू. आमची या समय तुला विनंती आहे प्रेमळ पित्या. आमच्या रेखा साळवे अंटी प्रभू आम्ही यांच्याकरिताही प्रार्थना करीत आहोत प्रभू. त्यांच्या जो काही कानाचा त्रास आहे पित्या तो पित्या बरा होऊ देत आहे म्हणून आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रत्येक औषधोपचार
त्यांच्याकरिता आरोग्याची होतील अशी तू दया कर प्रभू. आम्ही या समय तुला विनंती करीत आहोत प्रभू. त्यांची प्रभू परमेश्वराची चुलत बहीण आहे, आम्ही त्यांच्याकरिता प्रार्थना करीतो की त्या आंटींना देखील प्रभू परमेश्वरा तुझं आरोग्य प्राप्त होऊ दे. कल्याण या ठिकाणी ते ॲडमिट असताना जे काही त्या परमेश्वरा स्पेनचं प्रभू त्यांना कॅन्सर झालेला आहे, आम्ही तुला यावेळेस प्रार्थना करीतो की प्रभू तुझा प्रभू स्पर्श तू त्यांना कर बापा आणि त्यांच्या जीवनात मध्ये प्रभू तुझं आरोग्य त्यांना प्राप्त होऊ दे. आम्ही या समय तुला विनंती करीत आहोत प्रभू. तू खरोखर प्रार्थना ऐकणारा देव आहे म्हणून आम्ही यावेळेस तुझ्या नावाला धन्यवाद देत आहोत प्रभू. राया आम्ही जसे आहोत प्रभू आपलं समर्पण तुला करीत आहोत प्रभू. आमच्या प्रार्थनेकडे प्रभू तू आपलं लक्ष लावित आहे म्हणून आम्ही तुझी स्तुती करीतो. आमची आरोळी तुझपर्यंत पोहोचत आहे बाप्पा म्हणून आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देत आहोत. प्रत्येक दुखण्याकऱ्या व्यक्तीला प्रभू तू स्पर्श करून तुझ्या आरोग्याने भरावे आम्ही या समय तुला विनंती करीतो की ते आमच्या सचिन कुलकर्णी दादा त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करीतो बाप्पा. त्यांना देखील तुझं आरोग्य प्रदान कर प्रभू परमेश्वरा. त्यांच्या पायाचं दुखणं येशूच्या नावामध्ये दूर कर बाप्पा आणि प्रभू परमेश्वरा त्यांना तुझ्या कृपेने भरून तुझ्या आरोग्यदायी स्पर्श त्यांना होईल अशी तू दया कर बाप्पा. अर्चना कुलकर्णी ताई प्रभू आम्ही त्यांना देखील तुझ्या हातामध्ये देत आहोत प्रभू. त्यांच्या देखील प्रभू परमेश्वरा जीवनामध्ये प्रभू तुझं आरोग्य प्राप्त होते पित्या. जे काही त्या परमेश्वरा डायबिटीसचा त्रास आहे प्रभू त्या जे काही त्या परमेश्वरा अधूनमधून या बदलत्या वातावरणामुळे जे काही त्या परमेश्वरा शारीरिक दुर्बलता आहे प्रभू येशूच्या नावामध्ये दूर कर बाप्पा आणि त्यांना देखील तुझ्या आरोग्याने भर. त्यांच्या कुटुंबामध्ये तुझी सुख शांती असू दे प्रभू. आम्ही या समय तुला विनंती करीतो प्रेमळ बाप्पा. तू खरोखर प्रभू आज या उपासनेमध्ये आमचा चालक आहे, आमचा पुढारी आहे प्रभू. आम्हाला तुझ्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालवित आहे म्हणून आम्ही तुझी स्तुती करीतो पित्या. आमच्या प्रत्येकाचं समर्पण आम्ही तुला करीत आहोत प्रभू. या परत एक वार आम्ही यावेळेस तुला विनंती करीत आहोत जे सर्व प्रियजन आज या व्हिडिओच्या माध्यमातून आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत त्यांना देखील तुझी कृपा प्राप्त होऊ दे. त्यांना देखील प्रभू परमेश्वरा तुझं आरोग्य प्राप्त होऊ दे. प्रत्येक प्रभू परमेश्वरा जीवनातील अडखळणं येशूच्या नावामध्ये दूर कर. जो काही प्रभू परमेश्वरा त्यांच्या जीवनामध्ये प्रभू निराशेचा काल समय असेल तो देखील दूर करून प्रभू तुझी आशा प्रत्येकांना प्राप्त होईल अशी तू दया कर बाप्पा. प्रत्येकाच्या घरामध्ये कुटुंबांमध्ये प्रभू सुख शांती आनंद प्रभू तुझं आरोग्य नांदेल अशी तू दया कर प्रभू. आम्ही या समय तुला विनंती करीत आहोत. तुझ्या नावाला धन्यवाद देतो आजच्या सुंदरच्या प्रभू उपासने करिता प्रभू. या प्रभूवारच्या उपासनेमध्ये आम्ही तुझ्या चरणाजवळ आहोत म्हणून आम्ही तुझी स्तुती करीत आहोत. पुढील उपासनेमध्ये आमच्या समवेतो आम्ही तुझी स्तुती आराधना करू प्रभू. तुझ्या वचनावर मननचिंतन करू. सर्व काही प्रभू परमेश्वरा तुझ्या गौरवाकरिता आणि आमच्या आध्यात्मिक लाभाकरिता घडू दे ही तुला विनंती करीतो. मान महिमा गौरव आदर सन्मान आम्ही तुला देत आहोत बाप्पा. प्रभू प्रार्थना आमचा धन्य तारणारा प्रिय प्रभू येशू ख्रिस्त याच्याच गोडणी प्रेरणावे मागतो म्हणून तो ऐक प्रभू. आमेन. देवाची स्तुती असो, देवाच्या नावाला धन्यवाद असो. प्रियांनो या आपण यावेळेस काही गीत गात देवाचं स्तवन करूया. देवाच्या नावाला धन्यवाद देऊया आणि त्या परमेश्वराच्या नावाची आपण महती वर्णवूया. पुढे येणारे गीत जे आहेत त्या गीतांच्या माध्यमातून परमेश्वराच्या नावाची महती वर्णवूया. जय जयकार
आकाश उसकी महिमा बताए, हस्तकला को दिखाए, सारी सृष्टि उसकी रचना, उसका ही है प्रताप। हो जय जयकार करें, हो जय जयकार करें, हो जय जयकार करें, हो जय जयकार करें। आवाज उठाएंगे, हम साज बजाएंगे, है यीशु महान अपना, तेरे गीत सुनाएंगे। आवाज उठाएंगे, हम साज बजाएंगे, है यीशु महान अपना, तेरे गीत सुनाएंगे। आवाज उठाएंगे। संसार की सुंदरता में ये रूप तो तेरा है, इन चांद सितारों में आकाश भी तेरा है। संसार की सुंदरता में ये रूप तो तेरा है, इन चांद सितारों में आकाश भी तेरा है। महिमा की तेरी बातें हम सबको सुनाएंगे, है यीशु महान अपना, तेरे गीत सुनाएंगे। आवाज उठाएंगे, हम साज बजाएंगे, है यीशु महान अपना, तेरे गीत सुनाएंगे। आवाज उठाएंगे। दिल तेरा खजाना है, एक पाख मोहब्बत का, ये पा न सका कोई, सागर है तू उल्फत का। दिल तेरा खजाना है, एक पाख मोहब्बत का, ये पा न सका कोई, सागर है तू उल्फत का। हम तेरी मोहब्बत से दिल अपने सजाएंगे, है यीशु महान अपना, तेरे गीत सुनाएंगे। आवाज उठाएंगे, हम साज बजाएंगे, है यीशु महान अपना, तेरे गीत सुनाएंगे। आवाज उठाएंगे, हम साज बजाएंगे, है यीशु महान अपना, तेरे गीत सुनाएंगे।
से लेके तूने मुझे रच लिया अपने ही रूप में, प्रेम किया है अनंत प्रेम से, दिया पुत्र मेरी मुक्ति के लिए। अनोखा प्यार है तेरा, करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा। अनोखा प्यार है तेरा, करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा। जग में आया यीशु स्वर्ग छोड़ के, मेरा सर दंड सह लिया उसने। कोड़े खा के क्रूस उठा के यीशु ने मुझे मुक्ति और चंगाई दे दी है। अनोखा प्यार है तेरा, करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा। अनोखा प्यार है तेरा, करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा। या प्रियानो, यावेळेस आपण प्रार्थनेमध्ये असूया. आमच्या जिवंत प्रेमळ परमेश्वरा, आम्ही खरोखर तुझी उपकार स्तुती करीतो. प्रभू राया, तू आमच्या जीवनाचा तारणारा देव आहेस. आमच्याद्वारे प्रभू तुझी स्तुती तू करून घेतलीस. तुझ्या चरणाजवळ तू आम्हाला घेऊन आलेला आहेस. आमच्याद्वारे प्रभू परमेश्वरा, जे तुझं गौरव आहे प्रभू, आमच्या ओठांचा जो स्तवनाचा यज्ञ आहे तो तुला प्राप्त झालेला आहे प्रभू. तो तू स्वीकार केलेला आहे, आमचा विश्वास आहे. या सर्वांकरिता आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पुढे आता तुझ्या पवित्र वचनाचं मनन चिंतन तू आमच्या प्रत्येकाकरिता आध्यात्मिक लाभाचं होऊ दे. तुझी दैववाणी आमच्या कानी तू पडू दे प्रभू. आमची या समय तुला विनंती आहे. पुढील वेळ तुझ्या हातामध्ये समर्पित करीत प्रार्थना आमचा धन्य तारणारा प्रिय प्रभू येशू ख्रिस्त याच्याच गोडने प्रणय मागत आहोत, म्हणून तू ऐक बापा. आमेन. देवाच्या नावाला धन्यवाद असो. प्रियानो, या आपण यावेळेस आपल्या आजच्या मरणाकरिता निवडण्यात आलेल्या शास्त्रभागाचं वाचन करूया. आपण यावेळेस जुना करार यातील स्तोत्र संहिता यातील स्तोत्र 26 आणि त्याची 1 ते 8 वचने आपण विशेष करून यावेळेस वाचणार आहोत. स्तोत्र 26 1 ते 8 वचने आपण आजच्या मरणाकरिता जो शास्त्रभाग निवडलेला आहे आपण यातून वाचूया. आपल्या पवित्र शास्त्रातून आपण काढावे. द बुक ऑफ साम्स, Psalm 26 verses beginning from 1 to 8. सात्विकतेचा दावा. हे परमेश्वरा, माझा न्याय कर, कारण मी सात्विकपणे वागलो आहे आणि परमेश्वरावर भरोसा ठेविला आहे. मी घसरणार नाही. हे परमेश्वरा, मला कसास लाव, माझी पारख कर, माझे अंतर्याम व माझे हृदय पडताळून पहा. तुझे वात्सल्य माझ्या दृष्टीपुढे आहे. तुझ्या सत्य मार्गाने मी चाललो आहे. अधम लोकात मी बसलो नाही. कपटी लोकांची संगत मी धरणार नाही. दुष्कर्म्यांच्या सभेचा मी द्वेष करीतो. दुर्जनांबरोबर मी बसणार नाही. हे परमेश्वरा, मी निर्दोषतेने आपले हात धुईन आणि तुझ्या वेदीला फेरा घालीन. म्हणजे मी प्रगटपणे तुझे उपकार स्मरण करेन व तुझी सर्व आश्चर्य कर्मे वर्णीन. हे परमेश्वरा, तुझे वसतिस्थान, तुझ्या गौरवाचे निवासस्थान ही मला प्रिय आहेत. हे परमेश्वरा, तुझे वसतिस्थान, तुझ्या गौरवाचे निवासस्थान ही मला प्रिय आहेत. परमेश्वर देव वाचण्यात आलेली ही वचने आज आमच्या प्रत्येकाकरिता आध्यात्मिक लाभाची करो. परमेश्वराच्या नावाला मान, महिमा, गौरव, आदर, सन्मान असो. या प्रियांनो, यावेळेस आपण प्रभूच्या वचनावर मनन चिंतन करूया. प्रभू येशूच्या मधुर नामात आपणा सर्वांना सलाम. देवाची स्तुती असो की आज पुन्हा एक वार आम्ही प्रभूच्या चरणाजवळ आहोत. आणि माझ्या प्रियांनो, परमेश्वराने आम्हाला या वर्षातील हा 28वा रविवार देखील दाखविलेला आहे. त्याच्या चरणाजवळ त्याची स्तुती आराधना करण्याकरिता त्याने आम्हाला बोलाविलेलं आहे. म्हणून त्या परमेश्वराच्या नावाला खरोखर धन्यवाद असो, त्याची स्तुती असो.
या दिवसांमध्ये परमेश्वर देव आमच्या प्रत्येकांची काळजी घेत आहे, म्हणून देखील परमेश्वराला धन्यवाद द्यावासा वाटत आहे. कारण परमेश्वराने प्रत्येकाच्या कुटुंबांमध्ये, प्रत्येकाच्या जीवनामध्ये जी त्याची कृपा आहे ती कृपा तो आम्हाला देत आहे, त्याचा अनुभव तो आम्हाला घडवत आहे. देव परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. हा अनुभव या दिवसांमध्ये परमेश्वर देव आम्हा प्रत्येकाला देत आहे, म्हणून त्या जिवंत देवाच्या नावाला मान, महिमा, गुरु, आदर, सन्मान असो. प्रियानो, आज आम्ही जेव्हा देवाच्या वचनांकडे आपलं लक्ष केंद्रित करीत आहोत, आज जेव्हा ज्या वचनांवर आम्ही मनन चिंतन करणार आहोत, आमच्या मननाचा आजचा विषय जो आम्ही निवडलेला आहे तो विषय आहे की विंडिकेट मी ओ लॉर्ड. हे परमेश्वरा माझा न्याय कर. हे परमेश्वरा माझा न्याय कर. माझ्या प्रियांनो, आम्हा प्रत्येकाला ठाऊक आहे की आम्ही जेव्हा या जगामध्ये आपल्या जीवनाची वाटचाल करीत आहोत, वेगवेगळ्या परिस्थितीतून आम्ही जात आहोत, आम्ही आपल्या जीवनामध्ये वेगवेगळ्या गोष्टी संपादित करीत आहोत, वेगवेगळ्या गोष्टी आम्ही आमच्या जीवनामध्ये गमावित आहोत. अनेक असा अनुभव आमच्या जीवनामध्ये आम्हाला येत आहे. हा अनुभव आमच्यासाठी बऱ्याचा आहे, हा अनुभव आमच्यासाठी कित्येक वेळा वाईटाचा देखील आहे. पण हा अनुभव घेऊन आम्ही आपल्या जीवनाची वाटचाल आज पुढे करत आहोत. आणि परमेश्वर देव या परिस्थितीमध्ये आमचा संगाती झालेला आहे, यासाठी खरोखर त्या परमेश्वराच्या नावाला मान, महिमा, गौरव आणि आदर, सन्मान द्यावासा वाटतो. कारण त्याने आम्हाला सोडलेलं नाही, तो आमच्या सोबत आहे. आम्ही जरी वाईट प्रसंगातून गेलो त्याही वेळी परमेश्वर आमच्या सोबत आहे. आम्ही आनंदाच्या प्रसंगातूनही जात आहोत त्यावेळीही परमेश्वर आमच्या सोबत आहे. यासाठी त्या जिवंत देवाच्या नावाला खरोखर मान, महिमा, गौरव, आदर, सन्मान असो. पवित्र शास्त्रामध्ये अनेक असे लोक आम्हाला आढळून येतील ज्यांना देवाने निवडलं, ज्यांच्या जीवनामध्ये परमेश्वराने त्यांचं पुढारीपण केलं, ज्यांच्या जीवनातील प्रत्येक परिस्थितीमध्ये परमेश्वर देव त्यांचा देखील पुढारी होता. जसा तो आमचा आहे, जसा आम्हाला तो चालवित आहे, तसा त्याच्या सेवकांना त्या पवित्र शास्त्रामध्ये उल्लेख करण्यात आलेल्या त्या प्रत्येक अभिषिक्तांच्या सोबत परमेश्वराने आपली उपस्थिती ठेवली. देवाने त्यांना कधीच सोडलं नाही आणि तो अनुभव आज आम्ही देखील आपल्या जीवनामध्ये घेत आहोत. प्रियांनो, जेव्हा आम्ही स्तोत्रसंहिता याकडे पाहतो तर विशेष करून स्तोत्रसंहिता जेव्हा आम्ही आमच्या मुखामध्ये येते, आमच्या विचारांमध्ये येतो, तर त्यावेळेस आम्ही पाहतो की आमच्या मनामध्ये विचार जो सर्वात प्रथम येतो स्तोत्रसंहिता ऐकल्यानंतर, वेन वी हर्ड अबाउट द बुक ऑफ साम, द फर्स्ट थिंग इन कम्स इन आवर माइंड इज डेव्हिड. पहिली गोष्ट जी आमच्या मनामध्ये येते, विचारांमध्ये येते स्तोत्रसंहिता हे ऐकल्यानंतर, ती म्हणजे दावीद. राजा दावीद जो आहे हा आमच्या समोर प्रगट होतो. अर्थातच आम्ही पाहतो की स्तोत्रसंहिता यातील सर्वात जास्त जी स्तोत्र आहे ती दाविदाद्वारे लिहिण्यात आलेली आहे. आणि या स्तोत्रांच्या माध्यमातून त्याने आपल्या जीवनाला लोकांसमोर ठेवण्याचा प्रयत्न केला, अर्थात आमच्यासमोर ठेवण्याचा त्याने प्रयत्न केलेला आहे. तो कसा आहे, त्याच्या जीवनामध्ये त्याने देवाचा आशीर्वाद कसा अनुभवलेला आहे, त्याच्या जीवनामध्ये तो कितपत त्याने विशेष प्रकारे देवाची कृपा अनुभवलेली आहे, त्यासोबतच तो कोठे चुकला, कोठे तो त्याने आपली चूक जी आहे ती सुधारली, कोठे तो देवाकडे वळला, देवाचा आश्रय त्याने घेतला, देवापासून तो दूर कधी गेला, या सर्व गोष्टींचा त्याच्या जीवनाचा इत्यंभूत जर इतिहास आम्ही पाहिला तर आम्हाला स्तोत्रसंहिता यामधून आम्हाला कळतो. जे स्तोत्र त्यांनी लिहिलेले आहेत त्या प्रत्येक स्तोत्रांच्या मागे एक कुठली ना कुठली घटना आहे, देवाचा अनुभव आहे, देवाचा चमत्कार आहे, देवाची कृपा आहे, देवाची दया आहे, देव परमेश्वराने त्याला केलेलं शासन आहे, ताडण आहे. तो या स्तोत्रांच्या माध्यमातून त्याचं जीवन देवासोबत कसं आहे, देवाद्वारे तो कशा प्रकारे आशीर्वादित झालेला आहे, देवाने त्याला कुठे त्याची सुधारणूक केलेली आहे, देव त्याच्याशी केव्हा बोललेला आहे, देव परमेश्वराने केव्हा त्याच्याकडे पाठ फिरविली आहे, देव परमेश्वराने त्याच्या प्रार्थनेचं उत्तर केव्हा दिलेलं आहे, परमेश्वराच्या प्रती त्याचा जो अनुभव आहे या स्तोत्रांमध्ये त्यांनी मांडलेला आहे. आणि माझ्या प्रियानो, अनेक वेळा आम्ही हे ऐकतो, यावरील आपण संदेश देखील ऐकतो. म्हणून आम्ही आज आपल्या मरणाकरिता जेव्हा स्तोत्र 26 याची जेव्हा निवड केलेली आहे, या स्तोत्र 26 मध्ये आम्हाला आढळून येतं की दावीद जो आहे तो देव परमेश्वरासोबत बोलत असताना, आपल्या मनातील व्यथा परमेश्वरासमोर ठेवत असताना या स्तोत्रांच्या माध्यमातून किंवा या स्तोत्र 26च्या माध्यमातून जेव्हा तो देवासोबत या ठिकाणी संभाषण करण्याचा प्रयत्न करीत आहे, देव परमेश्वरासमोर आपल्या जीवनातील गोष्टी ठेवण्याचा जेव्हा तो प्रयत्न करीत आहे, आम्ही या ठिकाणी पाहतो की एक दावा तो करीत आहे.
तो दावा काय आहे तर त्याच्या जीवनाची जी सात्विकता आहे त्या सात्विकतेचा दावा त्याने या स्तोत्रामध्ये केलेला आहे. माझ्या प्रियांनो, सात्विकता अर्थात काय जर आम्ही पाहिलं तर आम्हाला विशेष प्रकारे आढळून येईल की ब्लेमलेसनेस, म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा दोष नाही आहे, निर्दोषता जी आहे त्याची ती देवासमोर ठेवण्याचा तो प्रयत्न करीत असलेला या स्तोत्रामध्ये आम्हाला आढळून येतो. त्याच्या जीवनातील सात्विकतेचा दावा तो देवासमोर करीत आहे आणि हा दावा करीत असताना या स्तोत्रातील पहिल्याच वचनाच्या पहिल्याच भागामध्ये तो देवाला विनंती करीत आहे की हे परमेश्वरा माझा न्याय कर, ओ लॉर्ड विंडिकेट मी ओ लॉर्ड. आजच्या आपल्या मनाचा विषय आहे की हे परमेश्वरा माझा न्याय कर. न्याय कर अर्थात जेव्हा परमेश्वराला तो विनंती करीत आहे अर्थात काय करत आहे तर माझ्या प्रियांनो तो परमेश्वराला दाद मागत आहे. परमेश्वराला तो त्या ठिकाणी विनंती करीत आहे की देव परमेश्वरा तू माझा न्याय कर, माझ्या जीवनाकडे पहा. ही गोष्ट विशेष करून तो या ठिकाणी देवासोबत बोलत असलेला, देवासमोर आपल्या गोष्टी ठेवत असलेला आम्हाला या ठिकाणी दिसून येत आहे. आणि म्हणून आम्ही पाहतो की तो या ठिकाणी देवाला म्हणतो की हे परमेश्वरा माझा न्याय कर, कारण मी सात्विकपणे वागलो आहे. माझ्या प्रियांनो, आता या स्तोत्रामध्ये पाहत असताना 3 महत्त्वाच्या गोष्टी, ओ लॉर्ड विंडिकेट मी, हे परमेश्वरा माझा न्याय कर, या विषयाच्या अनुसार जेव्हा आम्ही विशेष करून या वचनामध्ये मननचिंतन करणार आहोत, देवाच्या वचनाचं जेव्हा आम्ही विशेष करून या ठिकाणी मनन करणार आहोत, 3 महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. ज्याप्रमाणे दाविदाने या ठिकाणी परमेश्वराला दाद मागितलेली आहे, परमेश्वराला म्हटलेलं आहे की विनंती तो करीत आहे की हे परमेश्वरा माझा न्याय कर. अनेक वेळा आम्ही देखील आपल्या जीवनामध्ये परमेश्वराची दाद मागत असतो. परमेश्वराने आमचा न्याय करावा ही विनंती आम्ही प्रभूला करीत असतो. का बरं? तर माझ्या प्रियांनो, आम्ही पाहतो की जेव्हा आमच्यासोबत आम्हाला असं वाटतं अन्याय होत आहे, जेव्हा आम्हाला असं वाटतं की आमच्यासोबत काही बरं होत नाही आहे, जेव्हा आम्हाला आमच्या जीवनामध्ये असं वाटतं की काहीतरी चुकत आहे, आम्ही प्रयत्न करीत आहोत पण त्या प्रयत्नांचा प्रतिफळ आम्हाला योग्य प्रकारे आपल्या जीवनामध्ये भेटत नाही आहे, त्यावेळेस आम्ही देखील देव परमेश्वराच्या चरणाजवळ येत असताना, परमेश्वराच्या सहवासामध्ये येत असताना, त्याच्या सानिध्यामध्ये येत असताना ही आमची देखील प्रार्थना असते की विंडिकेट मी ओ लॉर्ड, हे परमेश्वरा माझा न्याय कर. ज्या परिस्थितीमध्ये मी आहे, ज्या दुःखामध्ये मी आहे, ज्या अडचणीमध्ये मी आहे, ज्या गोष्टींना मी सामोरे जात आहे, जे माझ्या विपरीत आहेत, त्या परिस्थितीमध्ये आम्ही देखील देवाला दाद मागण्याचा प्रयत्न करतो की हे परमेश्वरा या परिस्थितीमध्ये, अमुक परिस्थितीमध्ये देव परमेश्वरा तू माझा न्याय कर. आणि देवाला न्याय मागत असताना, देवाला दाद मागत असताना काही गोष्टी आम्ही लक्षात घेणे गरजेचे आहे. तेच आम्ही आज या मननचिंतनाच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. माझ्या प्रियांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट, देवाला न्याय मागत असताना, देव परमेश्वराने आमचा न्याय करावा ही अपेक्षा करीत असताना, त्याच्या समोर आपली व्यथा मांडत असताना, आमच्या जीवनातील परिस्थितीमधून त्याने आम्हाला बाहेर काढावे ही गोष्ट प्रभूसमोर ठेवत असताना 3 महत्त्वाच्या गोष्टी आम्हाला आपल्या जीवनामध्ये लक्षात घेणे गरजेचे आहे. दाविदाच्या हा जो दावा दाविदाने या ठिकाणी केलेला आहे, या दाव्यावरून आम्हाला देखील आमच्या जीवनामध्ये 3 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट, व्हेन डेव्हिड इज युजिंग these words, vindicate me, O Lord, we have to understand 3 more important things in our life. 3 महत्त्वाच्या गोष्टी आम्हाला आपल्या जीवनामध्ये समजून घ्यायच्या आहेत. पहिली महत्त्वाची गोष्ट, देवाला न्याय मागत असताना दाविदाने या ठिकाणी काय केला याकडे आपण पाहूया. दावीद म्हणतो की हे परमेश्वरा माझा न्याय कर, कारण मी सात्विकपणे वागलो आहे. तो म्हणत आहे कारण मी सात्विकपणे वागलो आहे. When you call for vindication, make sure integrity is your foundation. तुम्ही जेव्हा देव परमेश्वराला न्याय मागत आहात, देव परमेश्वराला तुमच्या जीवनातील परिस्थितीशी निगडीत जेव्हा तुम्ही दाद मागत आहात, त्यावेळेस तुम्ही या गोष्टीवर ठामपणे विचार केला पाहिजे की सात्विकता जी आहे हा तुमचा पाया आहे. तुमच्या जीवनाचा पाया ही सात्विकता आहे. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आम्ही आपल्या जीवनामध्ये सुनिश्चित केली पाहिजे. यू शुड बी अवेअर ऑफ इंटिग्रिटी, दॅट शुड बी युअर फाउंडेशन.
तुम्हाला तुमच्या सात्विकतेबद्दल माहीत असले पाहिजे आणि ती सात्विकता तुमच्या जीवनाचा पाया असला पाहिजे. कारण देवाला जेव्हा आम्ही दाद मागतो, देव परमेश्वराला जेव्हा आम्ही न्याय मागतो, जर माझ्या प्रियांनो आम्ही कुठे जर कमी पडत आहोत, आमच्या जीवनामध्ये जर सात्विकता नाही आहे, तर आमची दाद मागणं व्यर्थ ठरणार आहे. देवाला आम्ही न्याय कर हे म्हणणं व्यर्थ ठरणार आहे. आमच्या जीवनातील परिस्थितीमध्ये ही गोष्ट का घडत आहे, माझ्या जीवनामध्ये मी अशा गोष्टीतून का जात आहे, हे देवाला विचारणा करणं व्यर्थ ठरणार आहे, जर सात्विकतेचा पाया आम्ही आपल्या जीवनामध्ये मजबूत केलेला नाही. सात्विकतेमध्ये जर आम्ही दृढ नाही आहोत, तर माझ्या प्रियांनो परमेश्वराला न्याय मागणे, परमेश्वराला दाद मागणे हे व्यर्थ ठरणार आहे. दाविदाने ही गोष्ट समजली आणि म्हणून या स्तोत्र 26 मध्ये आम्ही पाहतो, दावीद म्हणतो की हे परमेश्वरा माझा न्याय कर, कारण मी सात्विकपणे वागलो आहे. आय हॅव लिव्ड अ लाईफ ऑफ ब्लेमलेसनेस. मी सात्विकतेचं, निर्दोषतेचं जीवन जे आहे ते मी खऱ्या अर्थाने जगलो आहे. म्हणून परमेश्वरा जज मी, ओ लॉर्ड जज मी, विंडिकेट मी, तो या ठिकाणी म्हणत आहे. आणि म्हणून आम्ही ही पहिली महत्वाची गोष्ट आपल्या जीवनामध्ये लक्षात घेणं गरजेचे आहे. व्हेन यू कॉल फॉर विंडिकेशन फ्रॉम गॉड, मेक शुअर इंटिग्रिटी इज युअर फाउंडेशन. सात्विकता जी आहे तो तुमच्या जीवनाचा पाया असलं पाहिजे. का सात्विकता पाया असावं, तर या अनुषंगाने जर आम्ही काही वचनं यावेळेस पाहण्याचा प्रयत्न केला, तर आपण यावेळेस पाहूया नीतिसूत्रे याचा 11वा अध्याय आणि त्याचं 3रं वचन जर आम्ही पाहिलं, तर माझ्या प्रियांनो पहा वचन आम्हाला त्या ठिकाणी काय सांगतं. नीतिसूत्रे 11:3 वचन म्हणतं, सरळांचा सात्विकपणा त्यांना सांभाळून नेतो, कपटी इस्मांचा कुटिलपणा त्यांचा नाश करीतो. देवाच्या समोर न्याय मागत असताना, देवाला दाद मागत असताना, देव परमेश्वराने आम्हाला जज करावं, विंडिकेट करावं, आमचा न्याय करावा हे म्हणत असताना, माझ्या प्रियांनो आम्ही सात्विकपणात आहोत काय, ही गोष्ट आम्ही लक्षात घेतली पाहिजे. कारण वचन म्हणतं जर कुटिलता आपल्या जीवनामध्ये आहे, तर कुटिल इस्मांचा कुटिलपणा, कपटी इस्मांचा कुटिलपणा त्यांचा नाश करीतो. आणि म्हणून सात्विकपणा जो आमच्या जीवनामध्ये असला पाहिजे देवाला दाद मागत असताना. कारण सरळांचा सात्विकपणा त्यांना सांभाळून नेतो, वचन या ठिकाणी म्हणत आहे. देवाच्या समक्षतेमध्ये आम्हाला सांभाळून नेणार आहे आमचा सात्विकपणा. आवर ब्लेमलेसनेस विल ब्रिंग आवरसेल्व्स इनटू द प्रेझेन्स ऑफ गॉड विथ फुल प्रोटेक्शन. आमच्या जीवनामध्ये आम्हाला सांभाळून देवाच्या समक्षतेमध्ये आमचा सात्विकपणा घेऊन जाणार आहे. आणि म्हणून माझ्या प्रियांनो आम्ही आपल्या जीवनामध्ये देवाचा न्याय मागत असताना, देव परमेश्वराने आमच्या बाजूने काही करावे ही अपेक्षा करीत असताना, देवाला दाद मागत असताना मी सात्विकपणात आहो काय, हा विचार आम्ही करावा, हा प्रश्न आम्ही स्वतःला करावा. कारण वचन म्हणतं सात्विकपणा सरळांना सांभाळून पुढे तो नेतो. जर आम्ही पाहतो वचन आम्हाला सांगतं, नीतिसूत्रे याचा 12वा अध्याय आणि त्याचं जर 22वा वचन पाहिलं, तर ते वचन या ठिकाणी सांगत आहे, असत्य वाणी परमेश्वराला वीट आणते, पण सत्याने वागणारे त्यास आनंद देतात. जे सत्याने वागतात, सात्विकतेने वागतात, ते परमेश्वराला आनंद देतात. इफ यू आर लिव्हिंग अ ट्रूथफुल लाईफ, अ ब्लेमलेस लाईफ, गॉड विल डिलाईट इन यू. परमेश्वराला तुम्ही आनंद देणारे होणार आहात. आणि म्हणून माझ्या प्रियांनो देवाला दाद मागत असताना, न्याय कर ही विनंती करीत असताना, आमच्या परिस्थितीतून त्याने आम्हाला बाहेर काढावे ही याचना प्रभू समोर ठेवत असताना, आमच्या जीवनामध्ये आम्ही सात्विकपणामध्ये असणं गरजेचे आहे. सत्याने वागणे आम्हाला गरजेचे आहे. कारण वचन म्हणतं सत्याने वागणारे त्यास आनंद देतात, देवाला आनंद देतात. माझ्या प्रियांनो आम्हाला त्या परमेश्वराच्या सानिध्यामध्ये आनंद प्राप्त होण्याकरिता, आमची दाद त्याने घेण्याकरिता आम्हाला सत्याने वागणे गरजेचे आहे, सात्विकतेने वागणे आम्हाला गरजेचे आहे. आणि म्हणून आम्ही जर पाहिलं तर याचाच आम्ही पाहतो नीतिसूत्र याचा 10वा अध्याय आणि त्याचं 9वं वचन जर आम्ही पाहिलं, तर वचन म्हणतं सात्विकपणे चालणारा निर्भयपणे चालतो, कसल्या गोष्टीची त्याला भीती वाटत नाही. देवाला जर तुम्हाला न्याय मागायचा आहे तर तुम्ही पहा तुम्ही सात्विक आहात किंवा नाही. जर सात्विकता तुमच्या जीवनामध्ये आहे तर वचन म्हणतं सात्विकपणे वागणारा, चालणारा निर्भयपणे राहतो.
आणि म्हणून या ठिकाणी मोठ्या आत्मविश्वासाने निर्भयपणे दावीद जो आहे देव परमेश्वराला न्याय मागत आहे. हे परमेश्वरा माझा न्याय कर, कारण मी सात्विकपणे वागलो आहे. माझ्या प्रियांनो, तो या ठिकाणी परमेश्वरासमोर ही गोष्ट विशेष प्रकारे मोठ्या उत्साहाने मोठ्या विश्वासाने तो ठेवतो की मी सात्विकपणे वागलो आहे. आम्हाला देखील देवाला न्याय मागत असताना आमच्या जीवनामधील त्याने आम्हाला बाहेर त्या परिस्थितीतून बाहेर काढावं ही दाद त्याच्याकडून मागत असताना अपेक्षा करीत असताना आम्हाला सात्विकतेमध्ये चालणे गरजेचे आहे. वचन जर आम्ही पाहतो याच नीतिसूत्रे याचा 19वा अध्याय जर आम्ही पाहिला त्याचं पहिलं वचन जर आम्ही पाहतो तर ते देखील आम्हाला त्या ठिकाणी सांगतं की ज्याची वाणी कुटील असून तो मूर्ख आहे त्याच्यापेक्षा सात्विकपणे चालणारा दरिद्र बरा. या ठिकाणी वचनात मध्ये म्हटलेलं आहे की सात्विकपणे चालणारा दरिद्र बळा. जरी तुमच्याकडे मोठमोठ्या वस्तू नाही आहेत, मोठमोठ्या ऐश्वर्याच्या गोष्टी नाही आहेत, तुमच्याकडे कदाचित गाडी बंगला नाही आहे, पण जर तुम्ही सात्विकपणे चालतात तर देवाचं वचन म्हणतं की त्या सात्विकपणे चालणारा दरिद्र बरा आहे. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, देव परमेश्वराने कदाचित आम्हाला की अनेक वेळा वाटतं की माझ्या जीवनामध्ये अमुक गोष्टी नाही आहेत, माझ्या जीवनामध्ये तमुक गोष्टी नाही आहेत, मी माझ्या जीवनामध्ये ह्या गोष्टी असल्या पाहिजेत, त्या गोष्टी मी आपल्या जीवनामध्ये स्वीकारल्या पाहिजेत. पण अशा परिस्थितीमध्ये जर आम्ही सात्विकपणे वागत आहोत, चालत आहोत, सात्विकता जर आमच्या जीवनामध्ये आहे, ज्याप्रमाणे दावीद म्हणतो मी सात्विकपणे वागलो आहे, जर आमच्या जीवनामध्ये वचन म्हणतं असा दरिद्र देखील बरा आहे. त्याच्या जीवनामध्ये जरी इतर गोष्टी नाही आहेत पण सात्विकता जर त्याच्या जीवनामध्ये आहे तर तो बरा आहे. ही इज ब्लेसेड. देवाचं वचन या ठिकाणी म्हणत आहे की तो बरा आहे, तो धन्य आहे. आणि माझ्या प्रियांनो, म्हणून आम्हाला देवाचा न्याय मागत असताना, देव परमेश्वराला ही विनंती करीत असताना की देवा तू माझा न्याय कर, आम्ही हे पाहिले पाहिजे की परमेश्वराच्या दृष्टीमध्ये मी खरोखर सात्विकपणे वागत आहे काय, सात्विकता माझ्या अंगी आहे काय, ही गोष्ट आम्ही आपल्या जीवनामध्ये अंगीकृत केली पाहिजे. जर आम्ही पाहिलं तर वचन आम्हाला अशा प्रकारे सांगतं. जर आम्ही 2 कोरिन्थीकरास पत्र याचा 8वा अध्याय आणि 21वा वचन जर आम्ही पाहतो आपल्या पवित्र शास्त्रातून आपण यावेळेस काढूया. 2 कोरिन्थीकरास पत्र याचा 8वा अध्याय आणि त्याचं 21वा वचन आम्ही जर पाहिलं तर वचन या ठिकाणी म्हणतं, आम्ही प्रभूच्या दृष्टीने जे मान्य इतकेच नव्हे तर मनुष्याच्याही दृष्टीने जे मान्य ते करण्याची खबरदारी घेतो. सात्विकता म्हणजे काय आहे या वचनाच्या माध्यमातून आम्हाला समजण्याकरिता फार सोयीस्कर ठरेल. ते काय आहे तर प्रभूच्या दृष्टीने जे मान्य इतकेच नव्हे तर प्रभूच्या दृष्टीने जे मान्य इतकेच नव्हे तर मनुष्याच्याही दृष्टीने जे मान्य ते करण्याची खबरदारी घेतो. पौल जो आहे तो या ठिकाणी विशेष करून तिताची व इतरांची कामगिरीवर रवानगी करीत असताना त्यांच्याविषयी विशेष करून या ठिकाणी तो म्हणत आहे, त्यांना प्रोत्साहन देत आहे की आम्ही काय करतो तर आम्ही देवाच्या दृष्टीने जे मान्य इतकेच नव्हे तर मनुष्याच्या दृष्टीनेही जे मान्य आहे ते करण्याची आम्ही खबरदारी घेतो. माझ्या प्रियांनो, सात्विकपणे चालणे केवळ हेच नव्हे की देव पाहत आहे, मनुष्याच्या सोबत आम्ही चांगले नाही राहिलो तरी चालेल, पण सात्विकता ही आहे की आम्ही प्रभूला जे मान्य त्यासोबतच मनुष्याच्या दृष्टीनेही जे मान्य आहे ते पाळण्याची, ते करण्याची आम्ही खबरदारी घेत आहोत. आणि आम्ही देवाला न्याय मागत असताना ही पहिली महत्त्वाची गोष्ट आमच्या जीवनामध्ये असली पाहिजे, सात्विकता. सात्विकतेचे गुणधर्म आपण या वचनांच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न केला. जे सात्विकपणे आहेत ते निर्भयपणे राहतात, जे सात्विकपणे आहेत त्यांना परमेश्वर सांभाळून नेतो, जे सात्विकपणे आहेत त्यांना सात्विकपणे जे वागत आहेत त्यांच्यामध्ये देवाला आनंद मिळतो. जे सात्विकपणे चालतात माझ्या प्रियांनो ते देवाच्या दृष्टीने आणि मनुष्याच्या दृष्टीनेही जे योग्य आहे ते करण्याची खबरदारी घेतात. आज आम्ही स्वतःला प्रश्न विचारूया की मी या जगामध्ये असताना, देवाला माझा न्याय मागत असताना मी अशी गोष्ट आपल्या जीवनामध्ये बाळगत आहे काय की देवाच्या दृष्टीने आणि मनुष्याच्या दृष्टीनेही जे योग्य आहे ते मी करण्याची खबरदारी घेतो. कारण माझ्या प्रियांनो, जर आम्ही असे करतो तर वचन आम्हाला सांगते की परमेश्वर आम्हाला सर्व परिस्थितीतून सोडवणारा देखील आहे. जर आम्ही पाहिलं नीतिसूत्रे याचा 28वा अध्याय आणि त्याचं 18वं वचन जर आम्ही पाहतो तर वचन आम्हाला सांगतं, सरळ मार्गाने चालणाऱ्याचा बचाव होतो पण दुटप्पी मनुष्याचा अचानक अधपात होतो. या ठिकाणी वचन आम्हाला सांगत आहे माझ्या प्रियांनो, जे सरळ मार्गाने चालणारे आहेत त्यांचा बचाव होतो.
God will deliver them if you are walking in truthfulness, if you are walking blamelessness. आम्ही जर त्या निर्दोषतेच्या जीवनामध्ये जर जगत आहोत, सत्याच्या मार्गाने जर आम्ही चालत आहोत, सत्याने जर आम्ही वागत आहोत, सात्विकपणे जर आम्ही वागत आहोत, तर देवाचं वचन म्हणत आहे की त्यांचा बचाव होणार आहे. यू विल बी सेक्युअर्ड, यू विल बी डिलिव्हर्ड. तुमच्या जीवनामध्ये कसलीही परिस्थिती का येऊ ना, देव परमेश्वर त्यातून तुमची सोडवणूक करेल. हे देवाने दिलेलं आम्हाला अभिवचन आहे. देवाने दिलेलं आहे आम्हाला विशेष प्रकारे त्याच्या वचनाच्या माध्यमातून याची शाश्वती आहे की जर आम्ही सात्विकपणे चालणार आहोत, सत्याच्या मार्गाने जर आम्ही चालणार आहोत, सरळ मार्गाने जर आम्ही चालणार आहोत, परमेश्वर देव आमचा बचाव करणार आहे. देवाने आमचा न्याय करावा याकरिता सात्विकता आमच्या जीवनामध्ये असणे अत्यंत गरजेचे आहे. व्हेन यू कॉल फॉर विंडिकेशन, मेक शुअर इंटिग्रिटी इज युअर फाउंडेशन. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जेव्हा देवाचा न्याय अपेक्षा करीत आहात, देवाने तुमचा न्याय करावा ही जेव्हा इच्छा बाळगत आहात, माझ्या प्रियांनो, सात्विकता हा आमच्या जीवनाचा पाया असणे गरजेचेच आहे. आणि या वचनाच्या माध्यमातून आम्ही हे पाहिलेलं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट जर आम्ही या ठिकाणी पाहतो तर आम्हाला या ठिकाणी कळून येईल. स्तोत्र 26 आणि त्याचं पहिलं वचन म्हणतं की मी सात्विक आहे, हे परमेश्वरा माझा न्याय कर, कारण मी सात्विकपणे वागलो आहे आणि परमेश्वरावर भरोसा ठेवला आहे, मी घसरणार नाही. त्याच्या जीवनातील जी निश्चितता आहे, ठामपणा आहे, तो या वचनाच्या माध्यमातून ठेवतो. मी सात्विकपणे वागलो म्हणून मी घसरणार नाही, कारण माझा भरोसा मी देवावर ठेवला आहे. देव परमेश्वरा, मी सात्विकपणे वागत आहे म्हणून तू माझा न्याय कर. माझ्या प्रियांनो, आम्ही देखील देवाला दाद मागत असताना आज आपल्या स्वतःला विचारणा करूया स्वतःच्या जीवनाशी, अंतःकरणाशी, की देवा मी सात्विकपणे वागत आहे किंवा नाही. जर वागत आहोत तर देवाच्या नावाला धन्यवाद असो. पण माझ्या प्रियांनो, जर या सात्विकपणे वागत असताना, सरळ मार्गामध्ये चालत असताना जर कुठेतरी अडखळणं आमच्या जीवनामध्ये आलेली आहेत, उणीवता आपल्या जीवनामध्ये आलेली आहे, देव परमेश्वर ते दूर करण्याची संधी आज आम्हाला देत आहे. कारण तो जेव्हा आमचा न्याय करेल माझ्या प्रियांनो, त्यावेळेस आम्हाला निश्चित अर्थाने परमेश्वर त्याच्या कृपेने तो भरेल. जर त्याने आमचा न्याय केला तर माझ्या प्रियांनो, आम्ही कुठे कमी पडलो नाही पाहिजे, आमच्यामध्ये कुठली उणीवता नसावी. आणि म्हणून आम्ही विशेष प्रकारे याकरिता स्वतःला तयार करावे. देवाला आपल्या जीवनाचा न्याय मागत असताना, परमेश्वराने आमचा न्याय करावा, त्याची दाद मागत असताना ही पहिली महत्त्वाची गोष्ट आम्ही लक्षात घेतली पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट जर आम्ही या ठिकाणी पाहिली, दुसऱ्या वचनाच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी समजते. दुसरं वचन दावीद या ठिकाणी म्हणतो की हे परमेश्वरा, मला कसाच लाव, माझी पारख कर, माझे अंतर्याम व माझे हृदय पडताळून पहा. दुसरी महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आम्हाला जी लक्षात घ्यायची आहे, या ठिकाणी जेव्हा आम्ही देवाला म्हणत आहोत की देव परमेश्वरा तू माझा न्याय कर, जेव्हा आम्ही ही गोष्ट क्लेम करत आहोत की देवा मी सात्विकपणे वागलो आहे, दुसरी गोष्ट आम्ही आपल्या जीवनामध्ये लक्षात घेतली पाहिजे की व्हेन यू क्लेम युअर ओन जस्टिफिकेशन, यू शुड बी प्रिपेअर्ड टू मीट स्ट्रिक्ट स्टँडर्ड्स ऑफ डिवाइन इव्हॅल्युएशन. जेव्हा आम्ही आपल्या जीवनामध्ये त्या धार्मिकतेचा किंवा सात्विकतेचा दावा आम्ही करत आहोत, तर या गोष्टीसाठी आम्ही तयार असलो पाहिजे की परमेश्वर देव जो आहे तो आमचा न्याय करणार आहे. तर त्या न्यायाच्या प्रत्येक गोष्टीसाठी फॉर हिज डिवाइन इव्हॅल्युएशन वी शुड बी प्रिपेअर्ड आवर लाईफ. आम्ही त्याच्या दैवी पृथक्करणाकरिता स्वतःला आम्ही तयार केले पाहिजे. देव परमेश्वर आता जेव्हा न्याय करणार आहे तो आमचं पृथक्करण करेल. कसं करेल तर तो आम्हाला कसाच लावेल, तो आमची पारख करेल, तो आमचं अंतर्याम व आमचं हृदय जे आहे ते पडताळून पाहणार आहे. दिस इज कॉल्ड ॲज डिवाइन इव्हॅल्युएशन ऑफ गॉड. हे परमेश्वराचं दैवी पृथक्करण करण्याची ही जणू एक पद्धत आहे की परमेश्वर देव आम्हाला कसाच लावेल, परमेश्वर देव आमची पारख करेल, परमेश्वर देव आमचं अंतर्याम व आमचं हृदय जे आहे ते पडताळून पाहिल. आणि यासाठी आम्ही तयार असलो पाहिजे, यासाठी आम्ही तयार असलो पाहिजे. जर देवाने आमची पारख केली, जर देव परमेश्वराने आम्हाला विशेष प्रकारे कसाच लाविले, आमचं अंतर्याम व हृदय जर पडताळून पाहिले, तर त्यासाठी आम्ही तयार आहोत काय, हा प्रश्न आम्ही स्वतःला आज विचारला पाहिजे. हे परमेश्वरा माझा न्याय कर. न्याय कर म्हणजे देवा तू यातून काढ, केवळ एवढीच गोष्ट नाही आहे.
दाविदाला ही गोष्ट कळली होती की मी जर देव परमेश्वराला दाद मागत आहे, त्या परमेश्वराने माझा न्याय करावा, ही जर विनंती मी त्याच्यासमोर ठेवत आहे, इफ आय एम प्लीडिंग टू गॉड दॅट ही शुड विंडिकेट मी, जर अशा प्रकारे तो देवाकडून अपेक्षा करीत आहे, तर त्याला ही गोष्ट कळाली होती की देव परमेश्वर मला माझी पारख करेल. मी माझ्या सात्विकतेचा दावा जेव्हा देवासमोर करत आहे की मी सात्विकपणे वागलो आहे, त्यावेळेस परमेश्वर देव मला पारखून पाहणार आहे. माझं अंतर्याम व माझं हृदय तो पडताळून पाहणार आहे. आणि माझ्या प्रियांनो, यासाठी आम्ही स्वतःला तयार केले पाहिजे. जर दाविदाच्या जीवनाकडे आम्ही पाहिलं तर दाविद जो आहे त्याच्या अंतर्यामाची तयारी, त्याला परमेश्वराने कसाच लावावे, त्याला पारखून घ्यावे, यासाठी जी तयारी त्याने केलेली आहे या वचनांमध्ये आम्हाला दिसून येते. तो परमेश्वराला 3ऱ्या वचनापासून जर 8व्या वचनापर्यंत आम्ही पाहिलं तर तो देवाला म्हणतो की मी तुझे वात्सल्य माझ्या दृष्टीपुढे आहे, तुझ्या सत्य मार्गाने मी चाललो आहे. तो या ठिकाणी त्या परमेश्वराच्या दैवी पृथक्करणाकरिता फॉर हिज डिवाइन इव्हॅल्युएशन ही इज रेडी. दॅट्स वाय ही इज सेइंग की मी तुझ्या सत्य मार्गाने चाललो आहे, मी तुझ्या सत्य मार्गाने चाललो आहे. पुढे तो म्हणतो, अधम लोकात मी बसलो नाही, कपटी लोकांची संगत मी धरणार नाही, दुष्कर्म्यांच्या सभेचा मी द्वेष करीतो, दुर्जनांबरोबर मी बसणार नाही. त्याने या ठिकाणी त्याच्या जीवनाचं पृथक्करण देव परमेश्वराने करावे याकरिता त्याच्या जीवनाची जी सामाजिक परिस्थिती आहे, त्याच्या जीवनाची जी व्यावहारिक परिस्थिती आहे, तो या ठिकाणी देवासमोर ठेवत आहे की देवा, मी समाजामध्ये वावरत असताना तुझ्या सत्य मार्गानेच चाललो आहे. देवा परमेश्वरा, या समाजामध्ये मी वावरत असताना मी अधम लोकात बसलेलो नाही, चुकीची संगत मी धरलेली नाही. तो म्हणतो की कपटी लोकांची संगत मी धरणार नाही. या गोष्टीची शाश्वती तो या ठिकाणी करून देत आहे. म्हणजे त्याचं सामाजिक आणि व्यावहारिक जीवन जे आहे तो या ठिकाणी देव परमेश्वरासमोर ठेवत आहे की देव परमेश्वराने त्याचं दैवी पृथक्करण करावं, परमेश्वराने त्याचं इव्हॅल्युएशन करावं. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी पाहतो की तो मोठ्या ठामपणे परमेश्वराला म्हणत आहे की हे परमेश्वरा, माझा न्याय कर. आज या जगामध्ये आम्ही जेव्हा देवा परमेश्वराला म्हणतो की देवा तू माझा न्याय कर, आज जर आम्ही स्वतःचं पृथक्करण केलं, देवाने केलं तर देवाने करावे ती गोष्ट पुढे ठेवूया, पण त्या अगोदर स्वतःच्या जीवनाचं आम्हीच जर पृथक्करण केलं तर आम्ही विशेष करून ही गोष्ट स्वतःकरिता म्हणू शकतो का की देवा, सामाजिकरित्या आणि व्यावहारिकरित्या मी आपल्या जीवनाला तुझ्या मार्गामध्ये मी ठेवले आहे, तुझ्या मार्गामध्ये मी चाललो आहे, चुकीच्या संगतीमध्ये मी बसलेलो नाही. ही गोष्ट आम्ही आपल्या जीवनामध्ये ठामपणे प्रभूसमोर म्हणू शकतो काय, याची विचारणा आज आम्हाला करायची आहे. देवाचं वचन या ठिकाणी म्हणत आहे की तो आम्हाला कसाच लावणार आहे. सो वी शुड बी प्रिपेअर फॉर हिज डिवाइन इव्हॅल्युएशन. आम्हाला त्या दैवी पृथक्करणाकरिता तयार असायचं आहे. जेव्हा परमेश्वर आमच्या जीवनाचं पृथक्करण करेल, आमच्या जीवनाचं जेव्हा इव्हॅल्युएशन तो करेल, त्यावेळेस आम्हाला या गोष्टींनी या गोष्टींद्वारे स्वतःला आम्हाला तयार करायचं आहे. देवाला देव कसाच लावेल यासाठी आमची तयारी जी आहे ती आमची असली पाहिजे. पुढे जर आम्ही पाहिलं तर तो म्हणतो की हे परमेश्वरा, मी निर्दोषतेने आपले हात धुईन आणि तुझ्या वेदीला फेरा घालेल. त्याचं जे आध्यात्मिक जीवन जे आहे त्या आध्यात्मिक जीवनासंदर्भात देखील तो देवासमोर ठेवत आहे की जर तू माझी पडताळणी केली, जर माझं अंतर्याम आणि हृदय जर तू पडताळून पाहिलं, जर तू माझी पारख केली, जर परमेश्वरा तू मला कसाच लावलं, तर माझ्या आध्यात्मिक जीवनामध्ये देखील मी तुला हे सांगू इच्छितो की मी निर्दोषतेने आपले हात धुईन आणि तुझ्या वेदीला फेरा घालीन, म्हणजे तुझ्या समक्षतेमध्ये येईल. देवाच्या वेदीला फेरा घालणे जर आम्ही पाहिलं तर जुन्या करारामध्ये विशेष प्रकारे देवाची स्तुती करणे आहे, देवाच्या समक्षतेमध्ये येऊन त्याची महती वर्णने आहे. देव परमेश्वराला आपल्या जीवनामध्ये सर्व गोष्टींमध्ये त्या देव परमेश्वराच्या नावाला उंचवणे आहे. आणि तो या ठिकाणी म्हणतो की मी असं करण्याद्वारे काय करणार आहे, तर प्रगटपणे मी तुझे उपकार स्मरण करेन आणि तुझे सर्व आश्चर्य कर्मे वर्णीन. माझ्या प्रियांनो, तो आपल्या जीवनामध्ये परमेश्वरासमोर आपल्या सात्विकतेचा दावा तो करीत असताना या ठिकाणी तो देवाला म्हणत आहे की देवा, तू माझं दैवी पृथक्करण केल्यास माझं सामाजिक, व्यावहारिक, आध्यात्मिक जीवन हे तुझ्यासमोर निर्दोष असं असणार आहे. आज आमचं जीवन देव परमेश्वरासमोर निर्दोष असं आढळेल काय, सापडेल काय, हा प्रश्न आम्ही स्वतःला विचारूया. जर होय हे उत्तर आहे, देवाची स्तुती असो. प्रियांनो,
या गोष्टीमधून आपण पुन्हा एक वार प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया, कारण देवाचं वचन आम्हाला म्हणतं की आमचा न्याय करणारा केवळ तोच आहे. या ठिकाणी का दाविदाने परमेश्वराला म्हटले की तू माझा न्याय कर, तू माझं पृथक्करण कर, तू मला कसाच लाव, तू माझी पारख कर, मला पडताळून पहा. का त्याने म्हटले? कारण वचन आम्हाला सांगतं की परमेश्वरच आहे की जो आम्हाला विशेष प्रकारे कसाच लावणारा देव आहे, आमचा न्याय करणारा तो परमेश्वर आहे. जर पहिले राजे याचा 8वा अध्याय आणि त्याचं 39वा वचन जर आम्ही पाहिलं तर पहा त्या ठिकाणी वचन म्हणतं, पहिले राजे याचा 8वा अध्याय आणि 39वा वचन म्हणतं, ती तू स्वर्गातील आपल्या निवासस्थानातूनही त्यांना क्षमा कर, त्याप्रमाणे घडवून आण, प्रत्येकाचे मन ओळखून त्यांच्या सर्व वर्तनानुसार त्यास फळ दे, कारण सर्व मानवजातीचे मने ओळखणारा तूच आहेस. सर्व मानव जातीची मने ओळखणारा तूच आहेस. दुसरा इतिहास याचा 6वा अध्याय 30 वचन आम्ही जर पाहिलं त्या ठिकाणी देखील आम्हाला हेच आढळून येते की सर्व मानव जातीची मने ओळखणारा कोण आहे? तर तो देव आहे. दाविदाने का देवाला म्हटले की देव परमेश्वरा तुम्हाला कसाच लाव, माझी पारख कर, कारण त्याला ही गोष्ट माहीत होती की परमेश्वर जो आहे तो सर्व मनुष्य जातीची मने ओळखणारा आहे. जर आमच्यामध्ये कुठलं अयब आहे, आमच्यामध्ये जर कुठली उणीवता आहे तर ती देव परमेश्वर पाहणार आहे, कारण आमची मने ओळखणारा तो देव आहे. मनुष्य जो आहे तो बाह्य स्वरूप पाहतो, पण परमेश्वर जो आहे तो आमचं अंतःकरण पाहतो, हे वचन आम्हाला सांगतो. आणि म्हणून दावीद जो आहे तो देवाला विनंती करीत आहे की देवा तू माझी पारख कर, मला कसाच लाव, माझ्या हृदय व अंतर्याम जे आहे ते तू पडताळून पहा, कारण त्याला माहीत आहे की परमेश्वरच आहे जो माझा न्याय करू शकतो, परमेश्वरच आहे जो माझे मन ओळखू शकतो. आणि म्हणून त्याने देवासमोर दाद मागितलेली आहे. म्हणून त्याने देवाला यावेळेस विनंती केलेली आहे की परमेश्वराने त्याला विशेष प्रकारे न्याय द्यावा. आपण यावेळेस आणखी एक वचन वाचूया. करंथीकरास पहिले पत्र याचा 4था अध्याय आणि त्याचं 4थं वचन बघा काय सांगतं. 4था अध्याय 4थं वचन म्हणतं, पहिले करंथीकरास पत्र 4था अध्याय 4थं वचन, कारण जरी माझे मन माझ्या विरुद्ध मला साक्ष देत नाही तरी तेवढ्यावरून मी निर्दोषी ठरतो असे नाही, माझा न्याय निवाडा करणारा प्रभू आहे. वचन या ठिकाणी सांगतं आमचा न्याय निवाडा करणारा कोण आहे? तर प्रभू आहे. पौल जो आहे तो करिंथ येथील मंडळीला बोलत असताना, तो विशेष प्रकारे प्रेषित असताना तो देवाला जबाबदार ठरणार आहे ही गोष्ट तो या ठिकाणी सांगतो. आणि तो या ठिकाणी म्हणतो की जरी मी आपल्या स्वतःविरुद्ध साक्ष देत नाही, माझ्यामध्ये बद्दल मी जरी काही बोलत नाही आहे, चुका मी सांगत नाही आहे, पण माझा न्याय करणारा कोण आहे? तर तो देव आहे, तो प्रभू आहे. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, आम्हाला आमच्या जीवनामध्ये ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की देवाला आम्ही न्याय मागतो, कारण तो आमचा न्याय करणारा परमेश्वर आहे. त्याच्याद्वारे आम्हाला आमच्या जीवनामध्ये न्याय जे आहे ते प्राप्त होते. दुसरे करंथीकरास पत्र याचा 13वा अध्याय आणि त्याचं 12वं वचन जर आम्ही पाहिलं, 13वा अध्याय याचं 5वं वचन जर आम्ही पाहतो तर त्या ठिकाणी वचन देखील सांगतं. दुसरे करंथीकरास पत्र याचा 13वा अध्याय आणि त्याचं 5वं वचन बघा आम्हाला काय सांगतं की तुम्ही विश्वासात आहात किंवा नाही याविषयी आपली परीक्षा करा. वचन या ठिकाणी म्हणत आहे आम्ही ख्रिस्तामध्ये आहोत, आम्ही देवामध्ये आपलं जीवन जगत आहोत. वचन आम्हाला प्रेरित करीते की आम्ही विश्वासात आहोत किंवा नाही, यासाठी आम्ही स्वतःची काय करावी? तर आम्ही परीक्षा करावी. टेस्ट अँड इव्हॅल्युएट युअर सेल्फ टू सी युअर फेथ इन क्राइस्ट. तुमचा प्रभूमध्ये विश्वासात तुम्ही आहात किंवा नाही याविषयी तुम्ही स्वतःची परीक्षा करा, इव्हॅल्युएट करा, स्वतःचं पृथक्करण करा. दाविदाने या ठिकाणी ते पृथक्करण या वचनांच्या माध्यमातून आमच्या समोर ठेवलेलं आहे की मी सत्य मार्गाने चाललेलो आहे, अधम लोकात मी बसलो नाही, कपटी लोकांची मी संगत धरली नाही, तो वचनांमध्ये म्हणत आहे. त्याने त्या ठिकाणी विश्वासामध्ये आहे किंवा नाही, प्रभूच्या परमेश्वराच्या विश्वासामध्ये तो आहे किंवा नाही, सात्विकतेचा दावा करीत असताना ही गोष्ट त्याने त्या ठिकाणी प्रमाणित केली की मी आपल्या परमेश्वर जो आहे तोच माझ्या जीवनाचा न्याय निवाडा करणारा आहे. परमेश्वरच आहे जो मला माझ्या जीवनामध्ये मला दाद देणारा आहे. कारण माझ्या प्रियांनो, जर आम्ही विश्वासात विशेष प्रकारे खरे ठरणार आहोत तर वचन आम्हाला काय सांगतं? करंथीकरास दुसरे पत्र याचा 13वा अध्याय 5वं वचन म्हणतं, तुम्ही विश्वासात आहात किंवा नाही याविषयी आपली परीक्षा करा, आपली प्रतीती पहा. येशू ख्रिस्त तुमच्या ठाई असे तुम्ही स्वतः संबंधाने समजताना, नाहीतर तुम्ही पसंतीस उरलेले नाही.
जर आम्ही विश्वासात नाही, आम्ही परीक्षा केली, पृथक्करण स्वतःचं केलं, आम्ही पडताळून स्वतःला जर पाहिलं किंवा देवाने पाहिलं आणि जर आम्ही त्यामध्ये खरे ठरलो नाही तर आम्ही देवाला पसंतीच असे पडणार नाही. ही गोष्ट या ठिकाणी आम्हाला आढळून येत आहे. आणि म्हणून आम्हाला नेहमी ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ज्या ज्यावेळी आम्ही विशेष प्रकारे परमेश्वराला म्हणतो की देवा तू माझा न्याय कर, या परिस्थितीतून मला काढ, देव परमेश्वराला जेव्हा आम्ही दाद मागतो, त्याच्याकडून जेव्हा आम्ही अपेक्षा करीतो, तर ही दुसरी महत्त्वाची गोष्ट आम्ही आपल्या जीवनामध्ये लक्षात घेतली पाहिजे की ज्यावेळी परमेश्वर आम्हाला कसाच लावेल, ज्यावेळी तो आमची पारख करेल, ज्यावेळी तो आमचे हृदय व अंतर्याम पडताळून पाहेल, त्यासाठी आम्ही तयार असलो पाहिजे. आमच्यामध्ये कसल्या प्रकारची उणीवता नसावी. तिसऱ्या महत्त्वाच्या गोष्टीकडे आपण यावेळेस जाऊया. ती गोष्ट आम्हाला या ठिकाणी हे सांगते की ज्यावेळी आम्ही परमेश्वराला म्हणतो की देवा तू आमचा न्याय कर, परमेश्वराला जेव्हा आम्ही दाद मागतो किंवा ज्या आमच्या परिस्थितीमध्ये आम्ही आहोत त्या परिस्थितीतून देवाने आम्हाला बाहेर काढावे, आमचा न्याय करावा, आमच्यासोबत अन्याय होऊ देऊ नये, चुकीच्या गोष्टीतून आम्हाला त्याने बाहेर काढावे, ही जेव्हा अपेक्षा आम्ही करीतो त्यावेळेस माझ्या प्रियांनो आम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, ती ही की दया जी आहे किंवा कृपा जी आहे, आमची सोडवणूक जी आहे ती देवाच्या दयेद्वारेच होणार आहे. व्हेन यू क्राय आउट फॉर सेपरेशन, रिमेंबर दॅट इट इज द लॉर्ड्स ग्रेस दॅट ब्रिंग्स रिडेम्पशन. जेव्हा केव्हा देव परमेश्वराने आम्हाला त्या परिस्थितीतून बाहेर काढावे, आमच्या जीवनातील अडीअडचणीतून त्याने आम्हाला बाहेर काढावे असा विचार जेव्हा आम्ही करीतो, अशी अपेक्षा जेव्हा आम्ही बाळगतो, त्यावेळेस माझ्या प्रियांनो आम्हाला आपल्या जीवनामध्ये ही गोष्ट नेहमी लक्षात घेतली पाहिजे की इट इज द लॉर्ड्स ग्रेस दॅट ब्रिंग्स रिडेम्पशन. ही देवाची दया आणि कृपा आहे जी आमच्या जीवनामध्ये मुक्ती घेऊन येणार आहे, जी आमच्या जीवनामध्ये त्या परिस्थितीतून आम्हाला सोडवणारी ठरणार आहे. आम्ही स्वतःच्या कृतींनी नव्हे, आम्ही स्वतःच्या दानधर्मांनी नव्हे, आम्ही स्वतःच्या पैशाने नव्हे, आम्ही स्वतःच्या जगिक ऐश्वर्याने नव्हे, पण केवळ देवाच्या दयेनेच आम्हाला आमच्या जीवनातील त्या परिस्थितीतून आमची सुटका होऊ शकते. ओनली लॉर्ड्स ग्रेस ब्रिंग्स रिडेम्पशन इन आवर लाईफ, नॉट आवर माइटी डीड्स, नॉट आवर चॅरिटी, नॉट आवर एनी बिग थिंग्स, बट ओनली लॉर्ड्स ग्रेस इज देअर हू विल ब्रिंग रिडेम्पशन इन आवर लाईफ. केवळ देवाची दया, देवाची कृपा आहे की जी आमच्या जीवनामध्ये मुक्तता घेऊन येणार आहे. आणि म्हणून आम्ही पाहतो की वचन आम्हाला सांगतं, जर आम्ही पाहिले इफिस्करास पत्र याचा पहिला अध्याय आणि त्याचं जर 7वं वचन आम्ही पाहतो, तर बघा ते 7वं वचन आम्हाला म्हणतं, त्याच्या कृपेच्या समृद्धीप्रमाणे त्या प्रियकराच्या ठाई त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडणी भरून मिळवलेली मुक्ती म्हणजे आपल्या अपराधांची क्षमा आपल्याला मिळाली आहे. देवाच्या कृपेच्या समृद्धीमुळे, ओनली बिकॉज ऑफ हिज ग्रेस, only because of his grace abundance we have received redemption in our life, we have received forgiveness of our sin in our life. देवाच्या द्वारे आमची सुटका झालेली आहे सैतानाच्या बंधनातून आणि आम्हाला आमच्या पापांची क्षमा देखील मिळालेली आहे. हे वचन आम्हाला या ठिकाणी सांगत आहे. आणि म्हणून माझ्या प्रियांनो आम्ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, देवाला न्याय मागत असताना, सात्विकतेचा दावा करीत असताना, माझा चांगुलपण मला सोडवणार नाहीये, माझा चांगुलपण मला न्याय मिळवून देणार नाहीये. माय गुड थिंग्स विल नॉट विंडिकेट मी, बट ओनली द ग्रेस ऑफ गॉड विंडिकेट मी इन माय लाईफ. माझ्या जीवनामध्ये केवळ देवाचीच दया माझा न्याय करू शकते. ही गोष्ट देखील आम्ही आपल्या जीवनामध्ये लक्षात घेतली पाहिजे. गलतीकरास पत्र याचा 3रा अध्याय आणि त्याचं 13वं वचन जर आम्ही पाहतो, तर वचन या ठिकाणी म्हणतं की प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला प्रत्येक शापापासून त्याने सोडविले आहे. तो स्वतः शाप झाला, शापित झाला की त्याने आम्हाला आमच्या जीवनातील शापांपासून त्याने मुक्त करावे. वचन म्हणतं ख्रिस्त आपणाबद्दल ख्रिस्त शाप झाला आणि त्याने आपणाला नियमशास्त्राच्या शापांपासून खंडणी भरून सोडविले. या ठिकाणी वचन आम्हाला सांगत आहे त्याने खंडणी भरून आम्हाला सोडविलेले आहे. ओनली जीसस क्राइस्ट अँड हिज ग्रेस ब्रिंग्स रिडेम्पशन, फॉरगिवनेस ऑफ सिन इन आवर लाईफ. आम्हाला जर आमच्या जीवनामध्ये न्याय हवा आहे तर ही केवळ देवाची दया आणि देवाची कृपा जी आहे तीच आमच्या जीवनामध्ये हा न्याय आम्हाला मिळवून देऊ शकते. आम्ही जर पाहतो तर आम्हाला स्तोत्र 111 आणि त्याचं 9वं वचन म्हणतं की देवाने आपल्या लोकास उद्धारदान पाठवून दिले आहे.
त्याने उद्धारदान आम्हाला पाठवून दिलेले आहे. उद्धार म्हणजे काय, तर एखाद्या परिस्थितीमध्ये जेथे आम्ही अडकलेले आहोत त्यातून आम्हाला बाहेर काढणे. विनाश गर्तेतील परिस्थितीतून त्याने आम्हाला बाहेर काढले. पापाच्या खाचेतून त्याने आम्हाला सोडविले. त्याने सैतानाच्या बंधनातून आमची मुक्तता केलेली आहे. माझ्या प्रियांनो, उद्धारदान देवाने पाठवून दिलेले आहे. वचन आम्हाला सांगतं. स्तोत्र 130 आणि 7 वचन जर आम्ही पाहतो तर 7 वचन म्हणतं की हे इस्रायला परमेश्वराची आशा धर, कारण परमेश्वराच्या ठाई दया आहे आणि त्याच्या जवळ उद्धार विपुल आहे. परमेश्वराच्या ठाई दया आहे आणि त्याच्या जवळ उद्धार विपुल आहे. देव परमेश्वराजवळच आमची सुटका आहे. देव परमेश्वराच्या द्वारेच आमची मुक्तता आहे. आणि आमच्या जीवनामध्ये आम्ही ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की परमेश्वर देव आमच्या जीवनाचं तारण आहे. तोच आम्हाला आमचा न्याय करणार आहे. आमची कृती नव्हे, पण देवाची दया, देवाची कृपा आम्हाला आमच्या जीवनामध्ये न्याय मिळवून देईल. आणि म्हणून जर आम्ही पाहतो तर या ठिकाणी वचन म्हणतं की स्तोत्र 26 आणि त्याचं 11वं वचन पहा काय सांगतं, मी तर सात्विकपणे वागेन, माझा उद्धार कर, माझ्यावर दया कर. जरी दावीद या ठिकाणी म्हणत आहे की मी सात्विकपणे वागेल, पण तो देवाला काय म्हणतो की हे परमेश्वरा, माझा उद्धार कर, माझ्यावर दया कर. कारण त्याला माहित होतं माझ्या सात्विकतेचा दावा जरी मी या ठिकाणी करत आहे, पण तरी देखील देवाचीच दया आहे, विच विल ब्रिंग रिडेम्पशन इन माय लाईफ. देवाची दयाच जी आहे, कृपाच जी आहे, ती माझ्या जीवनामध्ये तारण घेऊन येणार आहे, देवाचं न्याय घेऊन येणार आहे. आणि म्हणून देवाला दाद मागत असताना या 3 महत्त्वाच्या गोष्टी माझ्या प्रियांनो आम्हाला आपल्या जीवनामध्ये नेहमी लक्षात घेतल्या पाहिजे. अनेक असे वचन आम्हाला आढळून येतील. जर आम्ही विलापगीत याचा 3रा अध्याय वचन 57 आणि 58 जर पाहतो तर ते देखील वचन सांगतं की मी तुझा धावा केला, त्या दिवशी तू जवळ आलास, तू म्हणालास भिवू नकोस, प्रभू माझ्या पक्षाने लढलास, तू माझ्या जीवास उद्धारिले. त्या ठिकाणी वचन आम्हाला सांगतं की परमेश्वराला जेव्हा आम्ही हाक मारतो, परमेश्वराला जेव्हा आम्ही म्हणतो की देवा तू मला कसाच लाव, माझी पारख कर, त्यावेळेस परमेश्वर माझ्या बाजूने लढण्यास त्या ठिकाणी तयार राहतो आणि तो आम्हाला उद्धारितो. म्हणजे तो आमचा बचाव करीतो, आमचा न्याय करीतो. गॉड विल रिडीम्ड अस. आम्हाला परमेश्वर जो आहे तो सोडवणारा आहे. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, यासाठी आम्हाला प्रभूला धन्यवाद द्यायचा आहे. एक वचन आपण यावेळेस वाचूया. कलसेकरास पत्र याचा 1ला अध्याय आणि त्याचं 22वं वचन जर आम्ही पाहिलं तर 22वं वचन म्हणतं, त्या तुमचा आता त्याने स्वतःच्या रक्तमासाच्या देहात मरणाच्या द्वारे समेट केलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आमचा समेट जो आहे तो देवासोबत झालेला आहे. आम्ही देवाला न्याय मागत असताना, त्याच्याकडून अपेक्षा करीत असताना, त्याने आमची दाद घ्यावी ही इच्छा मनामध्ये बाळगत असताना वचन या ठिकाणी सांगतं की त्याने आमच्यासोबत समेट केलेला आहे, त्याने आमची पारख केलेली. आणि त्यावरून काय घडलेलं आहे तर वचन म्हणतं यासाठी की त्याने तुम्हास पवित्र, निष्कलंक व निर्दोष असे आपणासमोर उभे करावे. माझ्या प्रियांनो, देव परमेश्वराला जेव्हा आम्ही न्याय मागतो त्यावेळेस ह्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये असणे गरजेचे आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पवित्रता, निष्कलंकपणा आणि निर्दोषता ही त्याच्यासमोर न्याय मागत असताना आमच्या अंगी असली पाहिजे. आणि येशू ख्रिस्ताच्या द्वारे त्याची दया जी त्याने आमच्या जीवनावर प्रगट केलेली आहे, या गोष्टी आमच्या जीवनामध्ये आम्हाला मिळवून देतात. देवाचा न्याय आपल्या जीवनामध्ये अपेक्षित असताना या 3 महत्त्वाच्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये आपण लक्षात घेऊया. सर्वात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे की आम्ही आपल्या जीवनामध्ये सात्विकता जी आहे तो आमच्या जीवनाचा पाया असला पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की जेव्हा आम्ही देवाला न्याय मागणार आहोत, देव परमेश्वराने आमचा न्याय करावा ही जेव्हा विनंती आम्ही त्याला करणार आहोत, त्याच्या प्रत्येक दैवी पृथक्करणाकरिता, पारखण्याकरिता, पडताळणी करण्याकरिता, कसाच लावण्याकरिता आम्ही तयार असलो पाहिजे. सामाजिकरित्या, व्यावहारिकरित्या, आध्यात्मिकरित्या आम्ही त्याकरिता तयार असलो पाहिजे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, जरी आम्ही सात्विकतेचा दावा करीत आहोत, पण ही सात्विकता आमची सुटका करणार नाही आहे, पण आमच्या जीवनामध्ये देवाची दया, देवाची कृपा जी आहे तीच केवळ आमच्या जीवनामध्ये रिडेम्पशन घेऊन येणार आहे. ही गोष्ट आम्ही लक्षात घेतली पाहिजे. That God's grace brings redemption in our life, not our big deeds, not our charity works, not our boosting life will bring redemption, but only God's grace will bring redemption.
आणि म्हणून माझ्या प्रियांनो, या गोष्टीसाठी आम्ही लक्षात घेऊया की देवाची जेव्हा आम्ही दाद मागतो, न्याय मागतो, या गोष्टी आमच्या जीवनामध्ये आहेत किंवा नाही. दाविदाला ही गोष्ट पटली आणि म्हणून त्याने ह्या गोष्टी देवासमोर ठेवत असताना आपल्या सात्विकतेचा दावा तर त्याने केला. देव परमेश्वरासमोर आपली सात्विकता ठेवण्याचा त्याने प्रयत्न केला. देवाने त्याचा न्याय करावा, त्याचे मन ओळखावं, त्याची पडताळणी करावी, ही या गोष्टीसाठी देखील तो तयार झाला. आणि देवाची दयाच आहे की जी त्याचं तारण करणार आहे, त्याचा न्याय करणार आहे, त्याला त्याचा योग्य जो वाटा आहे तो त्याला मिळणार आहे. ही गोष्ट त्याने आमच्यासमोर ठेवलेली आहे. आणि म्हणून या वचनाद्वारे परमेश्वर देव आम्हा प्रत्येकाला आशीर्वादित करो, त्याच्या कृपेने भरो, हीच माझी प्रभूचरणी प्रार्थना आहे. परमेश्वराला मान, महिमा, गौरव, आदर, सन्मान असो. या प्रियांनो, आपण प्रार्थना करूया. देव परमेश्वरा, आम्ही यावेळेस तुझे आभार मानतो, तुझी उपकार स्तुती करीतो. आज तुझ्या वचनाप्रमाणे प्रभू आमच्या जीवनामध्ये आचरण होऊ दे. आणि प्रभू, आम्ही तुला विनंती करीत आहोत पित्या की प्रभू परमेश्वरा, तू आमचा न्याय कर, ही आमची देखील आमच्या जीवनामध्ये आमची इच्छा आहे. आणि प्रभू परमेश्वरा, जेव्हा तू न्याय करीतो त्यावेळेस आमच्या जीवनामध्ये आशीर्वाद घेऊन येतो, आमच्या जीवनामध्ये प्रभू परमेश्वरा मुक्तता घेऊन येतो. आणि म्हणून प्रभू राय, आम्ही या समय तुला विनंती करीत आहोत की प्रभू, दाविदाप्रमाणे आम्ही देखील सात्विक मार्गाने चालणारे असावे. आम्ही देखील आपल्या जीवनामध्ये तुझ्या प्रत्येक दैवी पृथक्करणाकरिता, तुझ्या पडताळणीकरिता, तुझ्या प्रभू परमेश्वरा तू आम्हाला पारखावे याकरिता प्रभू आम्ही तयार असून तुझी दया आपल्या जीवनामध्ये आम्ही अपेक्षित करावी, ती प्राप्त करून घ्यावी, अशी दया तू आमच्या जीवनावर कर. कारण प्रभू परमेश्वरा, तू आम्हास पवित्र, निष्कलंक व निर्दोष असे आपणा समोर उभे असलेले तू पाहू इच्छितो. आणि प्रभुराया, त्या तुझ्या वचनाप्रमाणे तू आमच्या जीवनामध्ये तुझा आशीर्वाद दे. मंडळीतील प्रत्येकांना तुझ्या हातामध्ये देतो. हा प्रभू व्हिडिओ पाहणाऱ्यांना तुझ्या हातामध्ये देतो. प्रभू, तुझं वर्धस्थ प्रत्येकांवर असू दे. प्रार्थना येशूच्या नावे मागतो म्हणतो ऐक बापा, आमेन. देवाची स्तुती असो. प्रियांनो, यावेळेस आपणा सर्वांना विनंती आहे की आपण प्रत्येकजण आपापली काळजी घ्या. या दिवसांमध्ये लॉकडाऊन झालेलं आहे, पेशंट्स वाढत आहेत, म्हणून आपल्या प्रत्येकाने आपापल्या जीवनाची काळजी घ्यावी, ही देखील माझी आपणा प्रत्येकास विनंती आहे. परमेश्वर देव आपल्या सोबत आहे, आपल्या कुटुंबामध्ये आहे, तो आपल्या जीवनाची काळजी घेत आहे. म्हणून देखील त्या जिवंत परमेश्वराच्या नावाला मान, महिमा, गौरव, आदर, सन्मान असो. या प्रियांनो, यावेळेस आपण आपलं समर्पण पुन्हा एक वार प्रभूला करूया. आपलं तन मन जेव्हा आपण प्रभूला दिलेलं आहे, आपलं धन देखील आपण यावेळेस प्रभूच्या भंडारामध्ये समर्पित करूया. जे काही आपली दानार्पण आहे, आपल्या घरातील एक खोलवर पात्र घेऊन त्यावर पांढरा रुमाल ठेवून मोठ्या आदराने जे देवाचं आहे ते आपण देवाला यावेळेस समर्पित करूया. पुढील गीत होत असता आपण आपलं दानार्पण प्रभूच्या भंडारामध्ये टाकूया. घरातील कुठल्याही एका पुढारी व्यक्तीने ते घेण्याकरिता विशेष करून नेतृत्व करावं आणि आपण ते एकत्रित करून या गीतादरम्यान आपण याच्यानंतर मग प्रार्थनेमध्ये जाऊया. सुंदर देऊळ हृदय हे माझे, येथेच विराजे देव बापा. समक्षता त्याची राखी शुद्ध याला, सदा अशुद्धाला दूर ठेवी. समक्षता त्याची राखी शुद्ध याला, सदा अशुद्धाला दूर ठेवी. सुंदर देऊळ हृदय हे माझे, येथेच विराजे देव पाप. प्रवृत्तीचे पीठ उभात यावरी, उपदेश करी पवित्रात्मा. प्रवृत्तीचे पीठ उभात यावरी, उपदेश करी पवित्रात्मा. सुंदर देऊळ हृदय हे माझे, येथेच विराजे देव बापा. सारा येशू ख्रिस्त भरूनी उरला, आता या देऊळा भय कैचे. सारा येशू ख्रिस्त भरूनी उरला, आता या देऊळा भय कैचे. सुंदर देऊळ हृदय हे माझे, येथेच विराजे देव बापा. दास म्हणे येथे
जमली देव बापा सुंदर देऊळ हृदय हे माझे येथेच विराजे देव बापा. यावेळेस आपण आपल्या दानार्पणावर प्रभूचा आशीर्वाद मागूया. जे मोठ्या आदराने देवाचं आहे, देवाला जेव्हा आपण समर्पित केलेलं आहे ते आपण यावेळेस प्रभूला समर्पित करू. त्यासोबतच उपकार स्तुतीची प्रार्थना देखील आपण परमेश्वराला सादर करूया. देवाने आम्हाला सांभाळलेलं आहे. ज्या आमच्या प्रियजनांनी गेल्या आठवड्यामध्ये वाढदिवस साजरे केलेले आहेत, लग्न वर्धापन दिन साजरे केलेले आहेत, परमेश्वर देव त्या प्रत्येकांना आशीर्वादित करो, त्यांच्यासोबत असो. त्यांच्या जीवनामध्ये हे नवीन वर्ष जेव्हा वैयक्तिकरित्या कौटुंबिकरित्या प्राप्त झालेलं आहे तर परमेश्वर देवाने ते आशीर्वादित करावं म्हणून आपण यावेळेस प्रभूजवळ प्रार्थना करूया. आपल्या दानावर देखील आपण यावेळेस प्रभूचा आशीर्वाद मागू. या प्रियानो, आपण यावेळेस परमेश्वराच्या सानिध्यामध्ये नतमस्तक होऊ. आमच्या जिवंत प्रेमळ पित्या, प्रिय प्रभू येशूराया, आम्ही यावेळेस तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करीतो पित्या, कारण तू आमचा जिवंत देव आहे. आज प्रभू आम्हाला तुझ्या सानिध्यामध्ये तू घेऊन आलास, तुझ्या वचनाद्वारे तू आमच्याशी बोललास म्हणून आम्ही तुझ्या नावाची उपकार स्तुती करीत आहोत पित्या. दावीद पित्या खरोखर प्रभू आपल्या सात्विकतेचा दावा करीत असताना तो ही गोष्ट विसरला नाही की देवच आहे जो न्याय करणारा आहे, देवच आहे जो मने ओळखणारा आहे आणि देवाचीच दया आहे की जी त्याची सुटका करणार आहे, त्याला उद्धारदान देणार आहे, त्याला तारण देणार आहे. म्हणून प्रभू राया, आम्ही देखील या समय तुला विनंती करतो पित्या की प्रभू आमच्या जीवनामध्ये प्रभू दाविदाप्रमाणे परमेश्वराची सात्विकता प्रदान कर. जी सात्विकता आमचा बचाव करीते, जी सात्विकता प्रभू तुला आनंद देणारी आहे ती आमच्या जीवनामध्ये असावी. आम्ही या समय तुला विनंती करीत आहोत. प्रभू राया, तू आमच्या जीवनाची पारख कर, आमच्या जीवनाला पडताळून पहा, आमच्या अंतर्यामाला पडताळून पहा. प्रभू आम्ही या समय तुला विनंती करीतो आणि तुझ्या दयेने, तुझ्या कृपेने प्रभू तू आम्हाला तुझ्या तारणाने परिपूर्ण कर आणि तू आमचा न्याय कर, हीच आम्ही तुला विनंती करीतो. जर आम्ही कुठल्या अडचणींमध्ये आहोत, संकटांमध्ये आहोत प्रभू, आम्ही आपली दृष्टी जर तुझकडे लावित आहोत प्रभू, आज या वचनांच्या अनुषंगाने प्रभू तू आमच्या प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर दे. अर्थात प्रभू परमेश्वरा, तू आमचा न्याय कर, आम्हाला प्रभू तू दाद दे, आम्ही या समय तुला विनंती करीतो. प्रेमळ मंडळीतील प्रत्येक घरांना, कुटुंबांना, विश्वासणाऱ्यांना आज तुझ्या हातामध्ये देत आहोत. या व्हिडिओच्या माध्यमातून जे लोक जोडले गेलेले आहेत त्यांना तुझ्या हातामध्ये देत आहोत. प्रभू राया, आम्ही या समय तुला विनंती करीतो प्रभू, विशेष करून प्रभू ज्या आमच्या प्रियजनांनी प्रभू गेल्या आठवड्यामध्ये आपले लग्न वर्धापन दिन साजरे केलेले आहेत त्यांना तुझ्या आशीर्वादाने भर. आमचे तेलगोटे अंकल अंटी प्रभू, आम्ही त्यांच्याकरिता तुझे आभार मानितो. प्रभू परमेश्वरा, विशेष प्रकारे त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये प्रभू तू त्यांना आतापर्यंत सांभाळलास म्हणून आम्ही तुझ्या नावाची उपकार स्तुती करीतो. इथून पुढे प्रभू राया, त्यांच्या जीवनाचा संगाती तू हो, त्यांच्या जीवनाचा वाटाडा तू हो, आमची या समय तुला प्रार्थना आहे. त्यांच्या कौटुंबिक जीवनामध्ये तू आशीर्वाद दिला, त्यांची लेकर प्रभू तुझ्या कृपेमध्ये वाढवली गेलीस म्हणून देखील आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आणि प्रभू परमेश्वर, आमच्या संबंध प्रभू तेलगोटे कुटुंबियाला तुझ्या कृपेने भरावे, हीच आम्ही या समय तुला प्रार्थना अर्पित करीत आहोत. प्रभू बाप्पा, त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये प्रभू तुझं आरोग्य देखील प्रभू त्यांना प्राप्त होईल, ही देखील आमची या समय तुला विनंती आहे. प्रभू पिते, आमच्या प्रभू तेलगोटे अंकल यांच्याकरिता देखील आम्ही तुझे आभार मानतो प्रभू. त्यांनी आपला 70वा वाढदिवस प्रभू साजरा केलेला आहे. प्रभू राया, प्रभू त्यांच्या आयुष्याची 70 वर्ष तू त्यांना सांभाळलंस म्हणून आम्ही तुझी उपकार स्तुती करीतो. प्रभू पित्या, तुला विनंती करीत आहोत की प्रभू इथून पुढे प्रभू तू त्यांना दीर्घायुष्य देऊन तृप्त कर. तुझ्या आशीर्वादाचा वर्धस्व प्रभू त्यांच्यावर असेल अशी तू दया कर. त्यांना तुझ्या आरोग्याने परिपूर्ण कर. या नवीन वर्षामध्ये प्रभू त्यांची वाटचाल तुझ्या समगामी असावी आणि प्रभू तुझं गौरव त्यांच्या जीवनाद्वारे होईल असाही आशीर्वाद तू त्यांना दे. आम्ही या समय तुला प्रार्थना करीत आहोत. प्रभू बाप्पा, त्यांच्या जीवनाकरिता आम्ही यावेळेस तुझ्यासमोर उपकार स्तुतीचा यज्ञ सादर करीतो. प्रभू, जे आमची इतरही प्रियजन आहेत बाप्पा, ज्यांनी प्रभू आपले वाढदिवस साजरे केलेले आहेत, लग्न वर्धापन दिन साजरे केलेले आहेत, अशा सर्वांना आम्ही तुझ्या हातामध्ये देतो प्रभू. जरी परमेश्वरा काही प्रार्थना, विनंत्या, नावं प्रभू आमच्यापर्यंत पोहोचली नाही तिथे आपण प्रभू परमेश्वरा आम्ही त्या सर्वांना प्रभू तुझ्या हातामध्ये देतो. त्यांच्या जीवनातील हे नवीन वर्ष, त्यांच्या प्रभू वैवाहिक जीवनातील नवीन वर्ष प्रभू तू आशीर्वादमय कर, हीच आमची या समय तुला विनंती आहे. प्रभू राया, आम्ही या समय पुन्हा एक वार तुझे आभार मानित आहोत. या दिवसांमध्ये आमचा तू सांभाळ कर, प्रतिपाळ कर आणि तुझी कृपा आम्हा प्रत्येकास तू लागू दे. प्रभू परमेश्वरा, त्यासोबतच प्रभू जे आमचं प्रभू यावेळेस प्रभू परमेश्वरा दान तुझ्या पवित्र भांडारामध्ये आम्ही अर्पण केलेलं आहे, या दानाचे स्वीकार तू कर प्रभू. या दानाचा प्रभू परमेश्वरा जो उपयोग आहे तुझ्या गौरवाकरिता होईल प्रभू. आम्हाला प्रभू परमेश्वरा जेव्हा आम्ही विश्वासाने आमच्या उणीवतेतून व भरभराटीतून प्रभू तुला दिलेला आहे याचा 100 पट आशीर्वाद तू आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये दे, हीच आम्ही या समय तुला विनंती करीतो. प्रभू, आमच्या प्रत्येकाला आम्ही तुझ्या हातामध्ये देतो. या दानासह आमचं समर्पण आम्ही तुला करीतो. त्या प्रत्येक घरांमध्ये तू त्यांच्या सोबत हो, त्यांना तुझ्या आशीर्वादाने भर, हीच आमची या समय तुला विनंती आहे. पुन्हा एक वार प्रभू राया, आम्ही आजच्या उपासनेकरता तुझे आभार मानितो. आम्हाला तू एकत्रित केलं प्रभू परमेश्वरा. प्रभू, या टेलिकम्युनिकेशनच्या माध्यमातून का होईना प्रभू, या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून का होईना प्रभू, तुझ्या उपासनेमध्ये तू आम्हाला एक मनाने सहभागी करून घेतलेला आहेस म्हणून आम्ही यावेळेस तुझे आभार मानित आहोत.
प्रभू राया, आमच्या प्रत्येकाचं समर्पण आम्ही यावेळेस तुला करीतो. येणाऱ्या आठवड्यामध्ये तू आमच्या सोबत हो, आमचा सहाय्यक हो, मदतनीस हो. प्रभू, तुझी सुरक्षितता, तुझं आरोग्याचं वर्धस्थ प्रत्येकांवर तू ठेव, हीच आम्ही या समय तुला विनंती करीत आहोत. मान, महिमा, गौरव, आदर, सन्मान आम्ही केवळ तुला देतो. पुन्हा एक वार प्रभू, आम्हा प्रत्येकाचं जीवन तुझ्या हातामध्ये समर्पित करीत ही प्रार्थना प्रभू परमेश्वर आम्ही आमचा धन्य ताळणारा प्रिय प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोडणी प्रेरणावे मागत आहोत, म्हणून तो ऐक बाप्पा. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानिले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर तू आज आम्हास दे, जसे मी आपल्या ऋणे असून सोडले आहे तसेच तू आमची ऋणे आम्हास सो, आणि आम्हास स्पर्शित आणू नकोस तर आम्हास वाडापासून सोडी, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आणि आता देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा याची प्रीती, कृपा व सहभागिता येथून सदा सर्व काळ आम्हा त्याच्या विश्वासणाऱ्यांसह, सात्विकतेमध्ये चालणाऱ्या त्याच्या प्रत्येक निवडलेल्यांसह युगाच्या समाप्तीपर्यंत सदुदित असो. आमेन. सुवंद्य देवा परात्पर स्तव हो त्याला कालीवा, तो बाप पुत्र आत्मा जा त्रेक्याला द्या अनंत आमेन. शालोम. प्रभूची शांती सोदितामध्ये त्याच्या विश्वासणाऱ्यांसह असो. आमेन. देवाच्या नावाला धन्यवाद असो. आजची भक्ती देवाने आशीर्वादित केली म्हणून त्या जिवंत देवाची स्तुती असो. आपणा प्रत्येकास विनंती आहे की आपल्या घरातील जे लहान लेकरं आहेत त्यांच्याकरिता आपण संडे स्कूल देखील चालू केलेलं आहे. त्याची लिंक देखील आपणास पाठवण्यात आलेली आहे. तर कृपा करून आज सायंकाळी आपल्या घरातील जी लहान लेकरं आहेत त्यांना घेऊन झूम ॲपवर जी मीटिंग ID आणि पासवर्ड जो आपणास देण्यात आलेला आहे त्याचा वापर करून आपण झूम ॲपच्या माध्यमातून या ऑनलाईन संडे स्कूलमध्ये सहभागी व्हा. आपल्या लेकरांना आध्यात्मिकतेमध्ये वाढवण्याकरिता त्या अनुषंगाने आपल्या संडे स्कूलच्या माध्यमातून विशेष प्रकारे हा उपक्रम चालू करण्यात येत आहे. म्हणून आपल्याला विनंती आहे की गेल्या आठवड्यात परमेश्वराने आशीर्वादित केले, या आठवड्यातही परमेश्वर देव लहान लेकरांना या संडे स्कूलच्या द्वारे खरोखर त्याच्या ज्ञानाने भरो, त्याच्या आशीर्वादांमध्ये भरून त्यांचं आध्यात्मिक जीवन दृढ करो, हीच प्रभूचरणी प्रार्थना आहे. तर कृपा करून आपण आपल्या लेकरांना झूम ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन संडे स्कूलमध्ये देखील सहभागी करून घ्यावे, ही माझी आपल्या प्रत्येकास विनंती आहे. घरी राहा, सुरक्षित राहा, प्रार्थना करा, एकमेकांसाठी प्रार्थना करा आणि देवाच्या कृपेत आणि आशीर्वादामध्ये वाढत राहा. मे गॉड ब्लेस यू ऑल. परमेश्वर आपणा प्रत्येकास आशीर्वाद देव. धन्यवाद.